Hello, good evening everyone. Good evening and happy मकर संक्रांती. ओके, आज कोणी नवीन जॉईन झाला असेल तर आपला थोडक्यात परिचय द्या आणि मग आपण आपलं सेशन सुरू करूयात. हॅलो. येस. रुपाली बुर्ले, आज फर्स्ट डे आहे. ओके, काय थोडक्यात परिचय द्या आपला, म्हणजे काय क्वालिफिकेशन आहे, बॅकग्राऊंड काय आहे आणि हा कोर्स आपण का करणार आहात त्याबद्दल थोडक्यात काहीतरी इन्फॉर्मेशन द्या आपली. माझं बीटेक कम्प्लीट आहे सोलापूर मधूनच. ओके. आणि सॉफ्टवेअर टेस्टिंगचं मी ऑलरेडी थोडंफार नॉलेज घेतलंय. ऑटोमेशनचं पूर्ण डीप नॉलेज घेण्यासाठी मी जॉईन केलंय. ओके. आणि मला ह्यातच करिअर करायचं आहे. ओके, येस. अजून बरेच लोक जॉईन असतील नवीन, तर आपण सुद्धा म्हणजे आपला परिचय द्या. हॅलो सर. येस. मयुरी नामेकर बोलत आहे यवतमाळवरनं. ऍक्च्युली मी फार लेट जॉईन केलेलं आहे. मला थोडं कन्फ्युजन जास्त होत आहे आता. आपला जे कोर्स आहे तो कालपासूनच चालू झालेला आहे की लेट झालं मी जॉईन करायला? नाही, ऍक्च्युली एक सेशन आपलं झालेलं आहे, फक्त इंट्रो सेशन झालेलं आहे आणि आजपासून जे आहे ते रेग्युलर आपलं सुरू होईल. ठीक आहे, तर लेट नाहीये, एकदम राईट टाइम आहे. म्हणजे आजपासूनच ऍक्च्युअल मध्ये आपले सेशन्स आजपासूनच सुरू होत आहेत. ओके सर, थँक्यू. ओके, येस. अजून कोण आहे नवीन ज्यांनी म्हणजे लास्ट सेशन अटेंड केलं नाहीये, असं म्हणजे आजच पहिल्यांदा जॉईन केलंय असं कोण असेल त्यांनी आपला थोडक्यात परिचय द्यावा. ओके, म्हणजे आपलं नाव, आपण कुठून आहात आणि हा कोर्स का करायचा आहे त्याबद्दल थोडक्यात तुम्ही सांगा. त्यानंतर आपण आपलं सेशन सुरू करूया. टोटल 15 लोक आहेत. त्यापैकी मागच्या सेशन मध्ये मला वाटतं 10 का 12 लोक होती फक्त. म्हणजे 4-5 लोकांनी नवीन जॉईन केलेलं आहे. ओके, तर आपला थोडक्यात परिचय द्या. ठीक आहे, मी नावं घेतो ज्यांनी म्हणजे लास्ट सेशन मध्ये त्यांनी जॉईन केलं असेल. ओके, त्यांनी हो म्हणून माईक अनम्यूट करून हो म्हणून सांगा, किंवा मग सगळेच अजून एकदा थोडक्यात नाव सांगून परिचय दिला तरी चालेल. ओके, अंकिता. एक जण आपलं माईक अनम्यूट करा आणि प्लीज थोडं फास्ट बोला, कारण आपला वेळ खूप जाईल मग त्याच्यामध्ये. अंकिता, त्यानंतर आशुतोष, जुनेद, मंदार. सर, मी लास्ट जॉईन केला होता सर सेशन. ओके, येस. जुनेद, मंदार, मयुरी, मेघा. हॅलो सर. मेघना, मीनाक्षी. हॅलो. येस. हॅलो. हा सर, माय नेम इज पाकवान जुनेद. येस. हॅलो. आय एम फ्रॉम लातूर सर. हॅलो. येस, बोला. आय एम फ्रॉम लातूर सर. आज फर्स्ट जॉईन झालो सर, पहिल्यांदा. ठीक आहे. सर. ओके, काय बॅकग्राऊंड आहे, क्वालिफिकेशन काय? तर माझी BE झालेली आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून. ओके, कधी झालंय, म्हणजे आता रिसेंटली झालंय का होऊन बरेच दिवस झाले? 2020 बॅच होती सर माझी. 2020. ओके, 2020. ओके. मग आतापर्यंत काय केलं, म्हणजे काही जॉब केलं दुसरीकडे, कुठले नॉन टेक्निकल वगैरे, का जॉब नाही केला? जॉब नाही केला सर, फक्त कोर्स केला होता मॅनुअलचा याच्या पहिला. ओके, म्हणून ऑटोमेशन स्टार्ट केली आहे सर आता सध्या. कुठला कोर्स केला होता? मॅन्युअल टेस्टिंगचा सर. ओके. ठीक आहे, नेक्स्ट. हॅलो सर, मी मीनाक्षी सोलापूर मधून आहे. 2018 ची पास आउट आहे. मी याच्या आधी नॉन टेक्निकल मध्ये वर्क केली. आता सध्या ऑटोमेशन मधून मला करिअर करायचं. ओके, ग्रेट. येस, नेक्स्ट. हॅलो. सलोनी मागच्या लेक्चर मध्ये होते. ओके, येस. हॅलो. येस. हॅलो सर, मी अंकिता खारदळ, मी मुंबईवरून.
मी 2018 पास आउट आहे आणि ह्याच्या आधी मी नॉन टेक्निकल ॲज अ कॅलिब्रेशन इंजिनियर काम केलंय. त्याच्यानंतर कोरोनामध्ये मला माझा जॉब सोडावा लागला. मग मी कॉन्ट्रॅक्ट बेसिस पुणेमध्ये ॲक्टिव्हमध्ये काम केलं ॲज अ क्वालिटी ॲश्युरन्स. पण ते मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये होतं आणि आता मला मॅन्युअल किंवा ऑटोमेशन बेसिस IT मध्ये स्टार्ट करायचंय माझं करिअर. तर ओके मी तुमचा जो कोर्स आहे तो आता जॉईन केलेला आहे. ओके ग्रेट. माझं मॅन्युअल टेस्टिंग झालेलं आहे, जावा झालेलं आहे. क्यू स्पायडर ठाणेमधून मी ऑनलाईन करते, पण हवा तसा रिस्पॉन्स त्यांच्याकडून मिळत नाहीये, जसं प्लेसमेंटच्या बाबतीत वगैरे. टीचिंग ओके आहे, बट बाकीच्या कन्सेप्ट किंवा जसं प्रॅक्टिकल हवं आहे नॉलेज त्या टाईपमध्ये नाही मिळत आहे तिथे. ओके ओके ठीक आहे. येस नेक्स्ट. हॅलो, गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. हां, मी मयुरी नामेकर. फर्स्ट ऑफ ऑल मला तुम्हालाच थँक यू म्हणायचं आहे, कारण तुमचा एक Instagramला ॲडव्हर्टाइजमेंट थ्रू व्हिडिओ बघितलेला आणि माझ्यासारखे असे भरपूर स्टुडंट आहे, की ज्यांना जॉब यासाठी नाही मिळत आहे पर्टिक्युलर गोष्टीमध्ये, की स्किल डेव्हलप करता येत नाही आहे आणि दुसरी गोष्ट आहे, की फायनान्शियल जो बॅकग्राऊंड आहे तो स्ट्राँग नाही आहे. तर मी पण कुठे तिथे स्टक झालेले होते. मी ॲज अ सेल्स डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून वर्क करत आहे. बट तिथे मी म्हणजे सॅटिस्फाईड नाही आहे, कारण मला IT फील्डमध्येच जॉब घ्यायचा होता. बट फायनान्शियली तितके स्ट्राँग नसल्यामुळे मी कुठले कोर्सेस म्हणजे फीज वगैरे नव्हते भरू शकत. तर तुमच्या थ्रू एक अपॉर्च्युनिटी भेटलेली आहे माझ्यासारख्या स्टुडंट्सना, की आम्ही इथनं ग्रो करू शकू आणि हीच होप आहे, की काहीतरी स्किल डेव्हलप करूनच आम्ही इथनं बाहेर पडू. ओके ओके नक्कीच. आणि अजून म्हणजे आपले कोणी मित्र-मैत्रिणी असतील तर त्यांना सुद्धा ही बातमी नक्की पोहोचवा. ओके त्यांना सुद्धा हा बेनिफिट नक्कीच व्हायला पाहिजे. ठीक हं, आहे. हं. येस. नेक्स्ट. पवन, रेणुका, रुपाली, सौरभ, विशाल, रवींद्र. येस सर, फर्स्ट आहे. येस. 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 आपला परिचय द्या. सर मी मेघना राऊत. मी कालचं सेशन जॉईन केलेलं आहे. केलेला आहे. ओके. ठीक आहे. रवींद्र. ओके. बऱ्याच वेळेस थोडंसं असं होतं, की काय परिचय द्यायचा, काय बोलायचं, मला नाही काय बोलायचं, असं सुद्धा असू शकतं. ठीक आहे, काही हरकत नाहीये. अ, तुम्ही स्वतःमध्ये जरी बोललात तरी चालेल, काही हरकत नाही. ओके. आपण आपलं सेशन सुरू करूयात. आज आपण थोडंसं मॅन्युअल टेस्टिंग रिलेटेड थोडंसं डिस्कस करू. व्हॉट एक्झॅक्टली द सॉफ्टवेअर अँड हाऊ टू डेव्हलप द सॉफ्टवेअर आणि त्याच्यामध्ये काय-काय फेजेस असतात. अ, त्यानंतर आपला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरचा, सॉफ्टवेअर टेस्टिंग इंजिनिअरचा रोल कुठं असतो आणि कशा पद्धतीने आपण तो रोल प्ले करायचा असतो. या रिलेटेड थोडक्यात आपण डिस्कस करू. त्यानंतर एक छोटंसं एक ॲप्लिकेशन आपण घेऊया, की एक ॲप्लिकेशन ऑलरेडी आपल्या समोर आहे आणि मग त्या ॲप्लिकेशनला ॲज अ सॉफ्टवेअर टेस्टिंग इंजिनिअर म्हणून कसं बघायचं आणि त्याचं टेस्टिंग कसं करायचं या रिलेटेड थोडक्यात आपण ओव्हरव्ह्यू घेऊया. आज आपण मॅन्युअल टेस्टिंगचे काही फीचर्स असतील, तर ते फीचर्स आपण डिस्कस करू. मॅन्युअल टेस्टिंग काय असतं? मॅन्युअल टेस्टिंग आणि ऑटोमेशन टेस्टिंग याच्यामध्ये काय फरक असतो? हा फरक आपण म्हणजे येणाऱ्या काही सेशनमध्ये आपण बघणारच आहोत. त्याआधी आज थोडंसं आपण एक टेस्टिंगचं काय बॅकग्राऊंड असतं किंवा ॲप्लिकेशन काय असतं, या रिलेटेड थोडक्यात आपण डिस्कस करू. आता बऱ्याच लोकांचं कोणाचं मॅन्युअल टेस्टिंग झालेलं असेल, कोणाला माहीत असेल, की मॅन्युअल टेस्टिंग काय असतं वगैरे, वगैरे. त्यामुळं
आणि मॅन्युअल टेस्टिंगचं आता तेवढं आपल्याला डिटेलमध्ये बघायची सुद्धा गरज नाहीये, कारण मेजर जे काही आपल्याला वॅकन्सीज आहेत, ओपनिंग आहेत, ते सगळं ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये जे लेटेस्ट आपले फीचर्स असतील किंवा लेटेस्ट टेक्नॉलॉजी जे असतील, त्या आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पण जरी आपण लेटेस्ट टेक्नॉलॉजी माहीत असणं गरजेचं आहे असं म्हणत असलो, तरी सुद्धा एक्झॅक्टली जे काही बेसिक कॉन्सेप्ट असतात, त्या कॉन्सेप्ट आपल्याला माहीत असल्याशिवाय आपण नवीन टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट नाही करू शकत किंवा नवीन टेक्नॉलॉजीचं नॉलेज आपण घेऊ शकत नाही. त्यामुळं बेसिक जो पार्ट आहे, मॅन्युअल सॉफ्टवेअरचं टेस्टिंग कसं केलं जातं, याचे बेसिक्स आपल्याला माहीत पाहिजे. त्याचे काही प्रिन्सिपल असतील किंवा त्याचे जे काही स्टेप्स असतील, त्या स्टेप्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे थोडंसं फास्टमध्ये आपण या मॅन्युअल टेस्टिंग कसं होतं किंवा मॅन्युअल टेस्टिंगचे बेसिक फीचर्स काय असतात, त्या रिलेटेड आपण डिस्कस करूया. त्यानंतर एक छोटंसं ॲप्लिकेशन आपण घेऊ. कुठलंही ॲप्लिकेशन असलं तर चालेल आपल्याला. ते ॲप्लिकेशन आपण घेऊ आणि त्या ॲप्लिकेशनला आपण टेस्ट कसं करायचं, हे सगळे जे काही टेस्ट केसेस म्हणा किंवा बाकीचे जे काही फीचर्स असतील, ते फीचर्स कसे इम्प्लिमेंट करायचे, त्या रिलेटेड सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण सॉफ्टवेअर म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. तर सॉफ्टवेअर ही एक अशी गोष्ट आहे, जसं की सपोज आपल्याकडे दिसतं आपण मोबाईल वापरतो, कॉम्प्युटर वापरतो, लॅपटॉप वापरतो, या सगळ्या गोष्टी वापरत असताना काहीतरी स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी करण्यासाठी एखादं ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये किंवा पीसीमध्ये इन्स्टॉल केलेलं असतं. जसं की सपोज आपल्याला एखादा लेटर लिहायचा असेल, तर त्यासाठी आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड वगैरे आपण वापरू शकतो. प्रेझेंटेशन द्यायचं असेल, तर त्यासाठी आपण PowerPoint वगैरे वापरतो. कॉलिंग करण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये कॉलिंगचं ॲप्लिकेशन असतं. त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट्स आपण स्टोअर करून ठेवतो. हे सगळे छोटे किंवा मोठे एंटरप्राइज लेव्हलचे पण ॲप्लिकेशन असतात. काही ॲप्लिकेशन जे आहेत, जसं की आपण Amazon बघतो किंवा Flipkart बघतो. हे सगळे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहेत. ओके. ज्या ठिकाणी सेलर त्यांचा प्रॉडक्ट सेल करत असतात आणि बायर म्हणजे आपल्यासारखे एंड युजर, कस्टमर तिथून सर्च करून आपल्याला जे हवं असेल ते प्रॉडक्ट आपण पर्चेस करू शकतो. तर अशा प्रकारचे सुद्धा प्लॅटफॉर्म असतात. त्याचबरोबर काही युटिलिटी सारखे सुद्धा ॲप्लिकेशन आहेत किंवा एंटरटेनमेंटचे ॲप्लिकेशन आहेत. एंटरटेनमेंटमध्ये आपण आता जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे YouTube आहे किंवा YouTube सारखे बाकीचे जे काही प्लॅटफॉर्म आहेत. ओके. ज्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला छोटे-छोटे म्हणजे व्हिडिओज वगैरे आपल्याला मिळतात. एंटरटेनमेंटसाठीचं जे काही मीडियम आहे, ते मीडियम आपल्याला अवेलेबल करून दिलं जातं. तर हे सगळ्या प्रकारचे जे काही गोष्टी आहेत, हे सगळं सॉफ्टवेअरच्या माध्यमातून किंवा ॲप्लिकेशन किंवा प्रोग्राम त्या ठिकाणी केलं जातं आणि हे छोटे-छोटे ॲप्लिकेशन्स आहेत. हे ॲप्लिकेशनचा वापर करून आपण ह्या सगळ्या गोष्टी वापरत असतो. तर सॉफ्टवेअर म्हणजे बेसिकली हार्डवेअर आणि ह्युमन या दोघांना कनेक्ट करणारं एक प्रोग्राम आहे. ओके. ज्या प्रोग्रामला आपण सॉफ्टवेअर म्हणतो आणि हे प्रोग्राम आपणच डेव्हलप करत असतो. जसं की डेव्हलपर्स असतील, ओके, प्रोग्रामर असतील, कोडर असतील, जे प्रोग्रामिंग करून हे सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं असतं. या सॉफ्टवेअरमध्ये मेजर 3 गोष्टी असतात. म्हणजे पहिलं म्हणजे तुमचं फ्रंट एंड, ओके, जे की आपण आपल्या स्क्रीनवरती किंवा आपल्या मोबाईलवरती आपण जे बघतो, तो पार्ट असतो फ्रंट एंडचा लेयर. ओके. ज्याच्यामध्ये आपण युजर इंटरॅक्शन करतो. युजर त्याला बघू शकतो, युजर त्याला हँडल करू शकतो, ॲक्सेस करू शकतो. असा जो लेयर असतो, त्या लेयरला आपण म्हणतो फ्रंट एंडचा लेयर. त्यानंतर त्या लेयरच्या जस्ट पाठीमागे बॅकएंड असतं. कारण त्या लेयरवरती फक्त दिसणाऱ्या गोष्टी असतात. पण त्याच्याही पेक्षा कितीतरी गोष्टी त्या सॉफ्टवेअरमध्ये इम्प्लिमेंट केलेल्या असतात, त्या सॉफ्टवेअरमध्ये लिहिलेल्या असतात. तर असं अजून एक लेयर असतं. त्या लेयरला आपण म्हणतो बॅकएंड. तर हे बॅकएंड लेयर प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये असतं. सपोज आपण वेब ॲप्लिकेशन जरी बघत असलो, जसं की आता आपण म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं Amazon, ओके. तर ही एक Amazonची साईट आहे. या साईटवरती जेव्हा आपण या साईटवरती आपण जातो, साईटवरती गेल्याच्या नंतर इथून ही रिक्वेस्ट सर्व्हरला जात असते. वेब सर्व्हर त्या ठिकाणी कॉन्फिगर केलेला असतो. वेब सर्व्हरवरून आपल्याला रिस्पॉन्स येतो आणि जो रिस्पॉन्स आलाय, तो रिस्पॉन्स आपल्याला या ब्राउझरमध्ये दिसतो आणि त्याच्यानंतर मग जे काही आपण ॲक्टिव्हिटी करतो, ही ॲक्टिव्हिटी परत आपलं जे काही बॅकएंडचं सर्व्हर असेल, त्या बॅकएंडच्या सर्व्हर बरोबर कम्युनिकेट होत असतं. तर हा सर्व्हरचा एक लेयर किंवा बॅकएंड लेयर त्या ठिकाणी इन्व्हॉल्व असतो. आणि त्याचबरोबर फक्त बॅकएंड असून चालणार नाहीये. जे काही म्हणजे हेवी ऑपरेशन्स असतील ते बॅकएंडमध्ये होतात. पण त्याच्याही पुढे जाऊन म्हणजे जो डेटा असतो, जसं की आता ही आपण Amazonची साईट आपण ओपन केली, तर याच्यामध्ये असंख्य प्रॉडक्ट्स आपल्याला बघायला मिळतात. हे प्रॉडक्ट्स आहेत, त्याच्यानंतर इमेजेस आहे, त्या प्रॉडक्टचं डिस्क्रिप्शन आहे. या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी कुठेतरी स्टोअर केल्या जातात. तर ते असतं आपलं डेटाबेस लेयर. म्हणजे प्रत्येक ॲप्लिकेशन जर बघितलं, तर त्या ॲप्लिकेशनमध्ये कमीत कमी 3 लेयर त्या ठिकाणी असतात. पहिलं म्हणजे तुमचं फ्रंट एंड लेयर, सेकंड तुमचं बॅक एंड लेयर, त्यानंतर थर्ड जे आहे ते म्हणजे डेटाबेस लेयर.
ज्या ठिकाणी ऍक्च्युअल आपला डेटा स्टोअर असतो. डेटा स्टोरेज वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो. जसं की फाईल स्टोरेज असेल, तिथे आपण फाईल सुद्धा स्टोअर करतो. आणि जो काही डेटा असेल, तो डेटा डेटाबेसमध्ये सुद्धा करतो. डेटाबेससाठीचं डेटाबेस सर्व्हर्स वगैरे असतात. म्हणजे अशा प्रकारचे हे 3 लेयर वापरून आपण ॲप्लिकेशन बनवत असतो. तर अगोदरचा जो काळ होता म्हणजे एक काही वर्षांपूर्वी, तेव्हा आपण डेस्कटॉप ॲप्लिकेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालायचे किंवा डेस्कटॉप ॲप्लिकेशनचा क्रेझ होता. पण आता सगळे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत, क्लाउड ॲप्लिकेशनवरती म्हणजे मूव्ह झालेले आहेत. सगळं आपलं क्लाउडवरती डिप्लॉयमेंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. याचं कारण असं की त्याला मेंटेन करायला सोपं जातं. त्यानंतर एकाच ठिकाणी आपण होस्टिंग केल्यानंतर मल्टिपल युजर्स त्याला इझिली ॲक्सेस करू शकतात. त्याच्यामध्ये अ, म्हणजे मेंटेनन्सचा खर्च सुद्धा कमी येतो. असे बरेच बेनिफिट असल्यामुळं जे काही ॲप्लिकेशन आता डेव्हलप होत आहेत, ते सगळे ॲप्लिकेशन क्लाउड ॲप्लिकेशनवरती डेव्हलप होत आहेत आणि हळू सगळे ॲप्लिकेशन जे डेस्कटॉप ॲप्लिकेशन अगोदर होते, ते ॲप्लिकेशन सुद्धा मायग्रेट होऊन आज क्लाउडवरती डिप्लॉय होताना दिसतायत. आणि इंटरनेट ॲक्सेस आज सगळ्यांनाच आहे. त्याच्यामुळं मोबाईल ॲप्लिकेशन आणि वेब ॲप्लिकेशन म्हणजे जे काही क्लाउड ॲप्लिकेशन आपण म्हणतो, जसं की आता ही Amazonची साईट आपण बघतोय. तर ही Amazonची साईट हे एक क्लाउड ॲप्लिकेशनचं एक्झाम्पल आहे. त्याचबरोबर आपण Gmail वापरतो किंवा Googleचे सगळे ॲप्लिकेशन्स वापरतो, YouTube वापरतो. हे सगळे जे काही ॲप्लिकेशन आहेत, हे क्लाउड ॲप्लिकेशन आहेत. क्लाउड ॲप्लिकेशन मोस्टली ब्राउझरमध्ये चालतात. त्यानंतर जे आपलं मोबाईल ॲप्लिकेशन असेल, मोबाईल ॲप्लिकेशन सुद्धा या ॲप्लिकेशनच्या बॅकएंड लेयर सोबत कम्युनिकेट करतात आणि त्यानंतर जो काही आपल्याला जे फीचर्स आपल्याला वापरायचे असतील, ते आपण ॲक्टिव्हिटी करू शकतो. जसं की ई-कॉमर्स साईट असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला सेल पर्चेस आपण करू शकतो. व्हेंडर्स त्याच्यावरती सेल करू शकतात आणि कस्टमर त्याच्यावरती पर्चेस करू शकतात. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या ॲक्टिव्हिटी आपण एकतर मोबाईल ॲप्लिकेशनमधून किंवा डेस्कटॉप ॲप्लिकेशनमधून किंवा वेब ॲप्लिकेशनमधून यूज करू शकतो. आणि हे ॲप्लिकेशन मोस्टली आता सगळे ॲप्लिकेशन क्लाउडवरती होस्ट होतात. ओके, क्लाउड म्हणजे काय? तर सिंपल आपलं AWS असेल, जे काही आपलं हार्डवेअर मशीन आपल्या इथं नसतं, ते हार्डवेअर मशीन किंवा जे काही त्याच्यासाठी लागणारं इन्स्टॉलेशनसाठी लागणारं जे काही सर्व्हर असतील, फिजिकल सर्व्हर, हे फिजिकल सर्व्हर डेटा सेंटरमध्ये ठेवले असतात आणि त्या ठिकाणाहून इंटरनेट कनेक्टिव्हिटी थ्रू आपण हे सगळे जे काही सर्व्हर असतील किंवा क्लाउडचे मशीन्स असतील, ते मशीन आपण रिमोटली कुठूनही ॲक्सेस करू शकतो. तर हे क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केलेलं असतं. त्या क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवरती हे ॲप्लिकेशन डायरेक्टली आपण होस्ट करून रिमोटली इंटरनेटच्या माध्यमातून आपण ते ॲप्लिकेशन्स ॲक्सेस करू शकतो, यूज करू शकतो. तर हे आपलं बेसिक म्हणजे सॉफ्टवेअर म्हणजे काय हे थोडक्यात आपल्याला कळालं. आता या सॉफ्टवेअरचं टेस्टिंगची काय गरज पडते? बघा, सॉफ्टवेअर डेव्हलप होत असताना छोट्या-छोट्या गोष्टी आपण डेव्हलप करत असतो आणि एक सॉफ्टवेअर डेव्हलप व्हायला बरेच अ, दिवस, महिने किंवा वर्ष सुद्धा लागू शकतात. आणि हे लागत असताना आज आपण काय डेव्हलप केलेलं आहे ते आपल्याला लक्षात राहत नाही. आणि काही कालांतराच्या नंतर त्याच्यावरती बरेच डेव्हलपर सुद्धा त्या ठिकाणी वर्क करत असतात. बऱ्याच डेव्हलपरचं त्याच्या ठिकाणी म्हणजे म्हणजे इन्व्हॉल्वमेंट असतं. प्रत्येक डेव्हलपर आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी कोड करत असतो. अ, आणि छोटे मल्टिपल फीचर्स, छोटे फीचर्स एकत्र करून मग फायनल ॲप्लिकेशन किंवा फायनल प्रॉडक्ट जे आहे, ते प्रॉडक्ट आपण डेव्हलप झालेलं बघतो आणि ते प्रॉडक्ट आपण वापरत असतो. हे प्रॉडक्ट डेव्हलप होत असताना ते जे काही फीचर असेल, ते फीचर कशा पद्धतीने काम करतंय, त्याच्यामध्ये ते फीचर इनपुट काय घ्यायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये इनपुट काय डेटा असायला पाहिजे, त्यानंतर ते प्रोसेस कसं असायला पाहिजे, त्यानंतर त्याच्यातून त्या फीचरचं आउटपुट कशा पद्धतीने यायला पाहिजे. ह्या ज्या काही गोष्टी असतात, म्हणजे प्रत्येक कॉम्प्युटरचं सॉफ्टवेअर जे असेल, त्या सॉफ्टवेअरमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक त्याला आपण इनपुट देत असतो, त्यानंतर ते सॉफ्टवेअर किंवा ते प्रोग्राम किंवा ते ॲप्लिकेशन त्या इनपुटवरती प्रोसेस करत असतं आणि प्रोसेस केल्याच्या नंतर त्याचा काहीतरी आउटपुट जनरेट होत असतो. जसं की आता आपण या ब्राउझरचा उपयोग केला. ब्राउझरचा उपयोग करून ब्राउझरमध्ये आपण हे Amazon.in हे जस्ट एक URL आपण टाकलं. त्यानंतर या ब्राउझरनी आपल्याकडनं इनपुट घेतलं Amazon.in. त्याच्यानंतर या ब्राउझरनी सर्व्हरला रिक्वेस्ट केली. म्हणजे ज्या ठिकाणी हे Amazonचं सर्व्हर असेल, त्या सर्व्हरला रिक्वेस्ट झाली आणि मग Amazonकडून जे काही डेटा आला, तो डेटा ब्राउझरनी परत प्रोसेस करून आपल्याला या ठिकाणी डिस्प्लेच्या स्वरूपामध्ये ही वेबसाईट आपल्याला दाखवली. म्हणजे प्रत्येक ॲप्लिकेशन अशाच पद्धतीने काम करत असतात. इनपुट, प्रोसेसिंग आणि आउटपुट या 3 गोष्टी कॉमन असतात. तर आता याच्यामध्ये आपल्याला चेक करायचं असतं, की जे काही ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन म्हणजे प्रॉपरली चाललं पाहिजे. जसं की आता इथं आपण जर बघितलं, इथं आपल्याकडे सर्च बार आहे. ओके, या सर्च बारमध्ये आपण इनपुट टाकू शकतो. त्याच्यानंतर हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इथं
प्रोडक्ट दिसतात, सर्व्हिसेस दिसतात. तर याच्यावरती आपण क्लिक करून त्याचे डिटेल्स आपण बघू शकतो. जर एखाद्या प्रोडक्टवरती क्लिक केल्याच्या नंतर काय व्हायला पाहिजे, हे एक एक्सपेक्टेड काही बिहेवियर असतं. म्हणजे ह्या प्रोडक्टवरती क्लिक केल्यानंतर एखादं पेज ओपन व्हायला पाहिजे आणि त्या पेजवरती काही इन्फॉर्मेशन दिसायला पाहिजे, कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन दिसायला पाहिजे. या ज्या गोष्टी असतात, या सगळ्या गोष्टी डेव्हलपर डेव्हलप करत असतो. त्यानंतर ह्या गोष्टी तशाच असल्या पाहिजेत, याचं आपण एक टेस्टिंग करतो. जेणेकरून काय तर इथं आपण एक इनपुट टाकलंय आणि इनपुटमध्ये आपण सांगितलं की याच्यामध्ये फक्त टेक्स्ट इनपुट झाला पाहिजे किंवा टेक्स्ट सर्च करू शकतो. या ठिकाणी जर काही सिम्बॉल किंवा एक्स्ट्राचे काही कॅरेक्टर्स टाकले तर त्याचा काही उपयोग होणार नाही किंवा त्यानुसार सर्च व्हायला नाही पाहिजे. हॅलो हॅलो येस. हॅलो सर, स्क्रीन दिसत नाहीये व्यवस्थित, म्हणजे ब्रेक होतोय तुमचा व्हॉइस पण. सगळ्यांनाच होतंय ब्रेक का तुम्हाला होतंय फक्त? बाकीचे प्लीज कन्फर्म करा. सगळ्यांना आवाज येतोय व्यवस्थित का सगळ्यांनाच ब्रेक हो होतोय? सर. येस सर, आवाज येतो. आवाज येतो. ओके, सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय, ब्रेक होत नाहीये व्हॉइस किंवा व्हिडिओ पॉज होत नाहीये तुमच्याकडे? हो सर. स्क्रीन क्लिअर नाहीये, म्हणजे तुम्ही जे सांगते स्टेप बाय स्टेप ते हे होतोय, पॉज ओके, होतोय. मे बी तुमचं इंटरनेट थोडंसं स्लो असेल, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो. बाकीच्यांना सगळ्यांना असं थोडंसं लॅग होतंय स्क्रीन का सगळ्यांना दिसतंय व्यवस्थित? नाही, व्यवस्थित दिसतंय सर. ओके. थोडंसं म्हणजे इंटरनेट कनेक्टिव्हिटी तुमची चेक करा. ओके, सगळ्यांनीच चेक करा. कारण जे लाईव्ह सेशन असतं त्याच्यामध्ये थोडंसं इंटरनेट तुमचं स्पीड जे आहे ना, स्पीड चांगलं असणं गरजेचं आहे. कारण स्पीड जर चांगलं नसेल तर व्हिडिओ पण त्याच्यामध्ये लॅग होऊ शकतो आणि आवाज सुद्धा ब्रेक होऊ शकतो. त्यामुळे थोडंसं तुमचं इंटरनेट कनेक्टिव्हिटी चेक करा आणि जर इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली नसेल, जसं की सपोज तुम्ही मोबाईलवरनं वगैरे करत असाल कनेक्ट, तर एका सिमवरून तुम्ही दुसरा सिम वगैरे वापरा किंवा त्या ठिकाणी तुमचं नेटवर्क चांगला असेल याची खात्री करून घ्या. ठीक आहे. अदरवाईज दुसरं अजून एक हे सगळे सेशन्स आपले रेकॉर्डेड आहेत. त्यामुळे रेकॉर्डेड सेशन सुद्धा तुम्हाला बघता येईल. म्हणजे जेणेकरून काय तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत कंप्लीटली डिलिव्हर झालेला असेल. तरी सुद्धा मी अगदी स्लोली बोलतोय, ओके, आणि स्लोली हा सेशन घेण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुमच्यापर्यंत सगळा जो कंटेंट असेल तो प्रॉपर डिलिव्हर व्हायला पाहिजे. ठीक आहे. माझं नेटवर्कची कनेक्टिव्हिटी एकदम चांगली आहे. माझ्याकडनं काही इश्यू नाहीये. पण मे बी तुमच्या एंडनी नेटवर्कचा इश्यू असू शकतो. तर तो तुम्ही थोडासा रिझॉल्व्ह करा. ठीक आहे. तर हे जे काही ॲप्लिकेशन असतात, हे ॲप्लिकेशन आपल्याला टेस्टिंग करायचं असतं. म्हणजे हे ॲप्लिकेशन प्रॉपरली चालले पाहिजेत. म्हणजे ब्राउझरवरती आपण एखादा URL टाकला आणि त्या URLवरती ते प्रॉपर काम करतंय की नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला ॲप्लिकेशन दिसताना वाटतं की हे काय एवढं छोटंसं तर आहे. पण या छोट्याशा ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा खूप सारे फीचर्स डेव्हलप केलेले असतात. खूप सारे फीचर्स याच्यामध्ये टाकलेले असतात. त्या प्रत्येक फीचरचं डेव्हलपमेंट झालेलं असतं आणि त्या प्रत्येक फीचरला आपल्याला टेस्ट करायचं असतं. जसं की आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी करोजल इम्प्लिमेंट केलेलं आहे, म्हणजे स्लाइडर इम्प्लिमेंट केलेला आहे. तर या स्लाइडरमध्ये इथं म्हणजे नेक्स्ट आणि प्रिव्हियस हे 2 बटन दिलेले आहेत. ओके. तर ह्या नेक्स्ट प्रिव्हियसच्या बटनवरती काय बिहेवियर होतंय, हे आपल्याला त्या ठिकाणी टेस्ट करावं लागेल. बऱ्याच वेळेस जर सपोज हा डेटा डायनॅमिक असेल, तो डायनॅमिक डेटा त्या ठिकाणी लोड होतोय की नाही, या पद्धतीचं सगळं आपल्याला टेस्टिंग जे आहे ते करावं लागतं. कारण ॲप्लिकेशन फक्त बनवून उपयोग नाहीये, तर ते ॲप्लिकेशन प्रॉपरली चाललं पाहिजे. त्याचा परफॉर्मन्स व्यवस्थित असला पाहिजे. एंड युजर पर्यंत ती जर गोष्ट गेली, एंड युजरला काही प्रॉब्लेम्स आले नाही पाहिजेत. म्हणजे एंड युजरला प्रॉब्लेम्स आले नाही पाहिजेत. त्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं वेगवेगळे सिनारिओज आपण हँडल करून, वेगवेगळ्या सिनारिओनी, वेगवेगळ्या अँगलनी आपण ॲप्लिकेशन टेस्ट करत असतो. जेणेकरून जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा जे काही इश्यू असतील, ते डेव्हलपमेंटच्या वेळेसच आपण ते सॉल्व्ह केले गेले पाहिजेत. जेणेकरून एंड युजरला काही इश्यू आले नाही पाहिजेत. यासाठीची ही प्रोसेस असते. तर आता ही जी काही प्रोसेस आहे, ही प्रोसेस कशा पद्धतीने काम करते किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होतं, त्या रिलेटेड थोडक्यात आपण डिस्कस करूयात. तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची एक लाईफ सायकल असते. त्याला SDLC असं सुद्धा म्हटलं जातं. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलंही सॉफ्टवेअर डेव्हलप होत असताना त्याच्यामध्ये काही फेजेस असतात, काही महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्या गोष्टीचा उपयोग करून मग हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट होतं. आणि या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या लाईफ सायकलमध्ये टेस्टिंग हा एक महत्त्वाचा फेज आहे. ओके. ज्या फेजसाठी आपण ॲज अ टेस्टिंग इंजिनिअर किंवा सॉफ्टवेअर टेस्टिंग इंजिनिअर म्हणून आपण आपल्या कुठल्याही कंपनीमध्ये आपण जॉब करत असतो किंवा त्या ठिकाणी आपल्याला एक रोल दिलेला असतो. तर त्यापैकी काही फेजेस जे आहेत, ते फेजेस आपण डिस्कस करूयात. तर बघा, पहिल्यांदा कुठलंही ॲप्लिकेशन, सपोज मला वेबसाईट बनवायची आहे किंवा मला एखादं मोबाईल ॲप्लिकेशन बनवायचं आहे किंवा मला एखादं टास्क मॅनेजमेंट सॉफ्टवेअर बनवायचं आहे. ते सॉफ्टवेअर कुठल्या पद्धतीचं बनवायचं आहे, काय बनवायचं आहे, त्याचं एक छोटंसं प्लॅनिंग त्या ठिकाणी पहिल्यांदा होतं. म्हणजे आपण एक गोल सेट करतो. गोल सेट केल्यानंतर
आपण पुढच्या स्टेप बाय स्टेप गोष्टीकडे आपण जात असतो. म्हणजे पहिली स्टेप जी असते ती असते प्लॅनिंगची. म्हणजे कुठल्याही प्रकारचं एक्झॅक्टली आपल्याला काय करायचंय. आता हे प्लॅनिंग कशाला रिलेटेड होतं, तर पहिल्यांदा बघा काही गोष्टी आपण मॅन्युअली काम करत असतो. मॅन्युअली वर्क करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला अडचणी येतात किंवा आपली लाईफ ईझी व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण मोस्टली सॉफ्टवेअर आपण डेव्हलप करत असतो. आता बघा Amazonची साईट आली किंवा ई-कॉमर्स साईट आले. त्याचं रिझन काय आहे? तर बघा आपल्याला जे काही प्रॉडक्ट्स हवे होते, ते प्रॉडक्ट आपल्या जवळपास आपल्याला इझिली अवेलेबल होत नव्हते. ओके. जसं की सपोज एखादी गोष्ट मला एखादी बाटली हवी आहे आणि ती बाटली माझ्या जवळपासच्या दुकानामध्ये मला मिळतच नाहीये. ओके. तर त्या केसमध्ये मी काय करू शकतो? एकतर मला कॉम्प्रोमाईज करावं लागेल किंवा अ, मला ते कुठेतरी शोधावं लागेल. राइट? म्हणजे ही जी काही गोष्ट होती, हा एक मोठा प्रॉब्लेम होता. त्यानंतर बाकीच्या लोकांकडे बाटल्या होत्या, पण त्यांना कस्टमर मिळत नव्हते. म्हणजे ज्यांच्याकडे बाटल्या होत्या, त्यांना कस्टमर मिळत नव्हते आणि कस्टमरला बाटल्या मिळत नव्हते. म्हणजे अशा पद्धतीचे दोघांकडे सुद्धा म्हणजे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी होते. मग हे प्रॉब्लेम म्हणजे ह्या प्रॉब्लेमला सोल्युशन देण्यासाठी किंवा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मग एक सॉफ्टवेअर बनवलं गेलं. म्हणजे तुमचं आपलं ई-कॉमर्स साईट. ई-कॉमर्स साईटमध्ये काय होईल, जे कोणी मॅन्युफॅक्चरर असतील किंवा ज्यांच्याकडे असे प्रॉडक्ट्स असतील, ते प्रॉडक्ट ते डिस्प्ले करू शकतात. ओके. साईटवरती, ई-कॉमर्स साईटवरती आणि त्यानंतर जे कोणी कस्टमर आहेत, ते कस्टमर त्या साईटवरती जाऊन सर्च करू शकतात, की मला जे काही हवं असेल, ओके. ते प्रॉडक्ट सपोज त्या ठिकाणी अवेलेबल असेल, तर त्या ठिकाणी ऑर्डर केली जाऊ शकतं. म्हणजे हा जो काही प्रॉब्लेम आहे, असे बरेच प्रॉब्लेम्स म्हणजे कुठलेही जे काही आपण सॉफ्टवेअर बनवतो किंवा जे काही ॲप्लिकेशन्स आपण बनवतो, ते ॲप्लिकेशन कुठल्या ना कुठल्या प्रॉब्लेमला सोल्युशन किंवा सॉल्व्ह करण्यासाठी ते ॲप्लिकेशन बनलेले असतात. ओके. तर एक्झॅक्टली कुठला प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमवरती आपण काय सोल्युशन देणार आहोत, हे सगळं येतं तुमचं प्लॅनिंगच्या फेजमध्ये. म्हणजे पहिला जो फेज असतो, तो पहिला फेज आपल्याला प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायचा असतो आणि त्या प्रॉब्लेमवरती आपल्याला काय सोल्युशन द्यायचं आहे किंवा काय सोल्युशन बिल्ड करायचं आहे, ते सगळं येतं तुमचं पहिल्या फेजमध्ये. दॅट इज द प्लॅनिंग फेज. प्लॅनिंग फेजच्या नंतर आता आपल्याला समजलं, की म्हणजे प्रॉडक्ट आहे एकाकडं, त्याच्यानंतर कस्टमर सुद्धा आहे. त्या कस्टमरला ते प्रॉडक्ट हवंय. ओके. पण हे दोन्ही लोकं जे आहेत, हे 2 लोकं म्हणजे वेगवेगळ्या सिटीमध्ये आहेत. सपोज प्रॉडक्ट असणारा व्यक्ती दिल्लीमध्ये आहे आणि प्रॉडक्ट हवा असणारा व्यक्ती पुण्यामध्ये आहे. राइट? तर ह्या दोघांना ते कम्युनिकेट कसं करायचं? म्हणजे यासाठी आपल्याला काहीतरी मीडियम बनवलं पाहिजे किंवा यासाठी काहीतरी आपल्याला बनवायला पाहिजे. तर ते मग नंतर त्याचं रिक्वायरमेंट आपण घेत असतो. म्हणजे आपल्याला प्लॅनिंग कळली म्हणजे प्रॉब्लेम आपल्याला कळला, त्या प्रॉब्लेमवरती आपण प्लॅनिंग केलं, की चला आपण एक छोटंसं ॲप्लिकेशन बनवूया. ज्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण हे जे काही व्हेंडर असतील किंवा मॅन्युफॅक्चरर असतील, त्यांना आपण कस्टमर बरोबर जोडू. हे आपलं झालं प्लॅनिंग. प्लॅनिंग झाल्याच्या नंतर आपण एक्झॅक्टली डिटेलमध्ये आपण रिक्वायरमेंट आपण गॅदर करत असतो. काय रिक्वायरमेंट आहे? म्हणजे सॉफ्टवेअर तर बनवायचं आहे किंवा ॲप्लिकेशन बनवायचं आहे. ते कशा पद्धतीचं बनलं पाहिजे? त्याला नाव काय दिलं पाहिजे? त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फीचर्स कोणते असले पाहिजे? काय-काय गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असले पाहिजेत? म्हणजे कोणते प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करतोय? त्या प्रॉब्लेमसाठी काय फीचर्स असतील? त्याच्यामध्ये फ्रंट एंड कुठला असेल? बॅक एंड कुठला असेल? डेटाबेस कोणता असेल? या सगळ्या गोष्टीचं डिटेलमध्ये रिक्वायरमेंट जे आहे, ती रिक्वायरमेंट घेतली जाते आणि त्या रिक्वायरमेंटच्या बेसिसवरती परत त्याचं एक डिझाइन केलं जातं. आता डिझाइनचे फेज सुद्धा बरेच असतात. जसं की फर्स्ट म्हणजे याच्यामध्ये यूआय डिझाइन पण असतं. यूआय यूएक्स डिझाइन असतं. जे म्हणजे युजरला ते कसं दिसलं पाहिजे, युजरला ते सोपं कसं वाटलं पाहिजे, या रिलेटेड यूआयचं डिझाइन असतं. त्याच्यानंतर सॉफ्टवेअरचं डिझाइन असतं. त्याच्यानंतर जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आपण डिझाइन करतो, तर इन्फ्रास्ट्रक्चरचं सुद्धा त्या ठिकाणी डिझाइन असतं. म्हणजे हार्डवेअर कुठला वापरला पाहिजे, त्याच्यानंतर किती लोकं एका वेळेला हे ॲप्लिकेशन आपलं सॉफ्टवेअर यूज करतायत. त्यानुसार त्या युजरसाठी हे कन्व्हिनियंट असलं पाहिजे. नेटवर्कचा स्पीड किती पाहिजे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी कशी पाहिजे, त्याचं प्रोसेसर किती पाहिजे, रॅम किती पाहिजे, या रिलेटेड सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी पुढच्या डिझाइन फेजमध्ये येतात. डिझाइन म्हणजे फक्त आपल्याला वाटतं, की ग्राफिक डिझाइन म्हटलं, की डिझाइन असं नाहीये. तर डिझाइनमध्ये सॉफ्टवेअर डिझाइन ही सुद्धा त्याच्यामध्ये येतं. म्हणजे कंप्लीटली त्या सॉफ्टवेअरचं आर्किटेक्चर त्या ठिकाणी डेव्हलप केलं जातं. आणि या डिझाइन फेजमध्ये आपलं जे काही यूआय डिझाइन असेल, ते यूआय डिझाइन सुद्धा या डिझाइन फेजमध्येच ते केलं जातं. म्हणजे ॲप्लिकेशन आपलं एक्झॅक्टली कसं दिसायला पाहिजे, त्याच्यानंतर ॲप्लिकेशनचा परफॉर्मन्स साठी आपण काय-काय हार्डवेअर वापरलं पाहिजे, काय-काय रिसोर्सेस वापरले पाहिजेत, कोणत्या-कोणत्या टेक्नॉलॉजी वापरल्या पाहिजे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्या डिझाइन फेजमध्ये कव्हर केल्या जातात. त्याच्यानंतर आपलं डेव्हलपमेंटचा पार्ट येतो. डेव्हलपमेंटच्या पार्टमध्ये आपण ॲक्चुअलमध्ये इम्प्लिमेंट करतो. जे काही आपलं रिक्वायरमेंट आपण घेतलेले असतील, त्या रिक्वायरमेंटला आपण हळू डेव्हलप करत असतो. म्हणजे त्याच्यासाठी डेव्हलपर आपण हायर करतो. डेव्हलपर हायर केल्यानंतर प्रत्येक डेव्हलपरला टास्क दिले जातात आणि त्याच्या बेसिसवरती याचं डेव्हलपमेंट जे आहे, ते डेव्हलपमेंट होत असतं. आता डेव्हलपमेंट झाल्याच्या नंतर एक छोटा पार्ट आपण डेव्हलप करतो. जसं की सपोज आपल्याला ॲप्लिकेशन बनवायचं आहे, ई-कॉमर्स साईट बनवायची आहे. तर ई-कॉमर्स साईटमध्ये काय-काय फीचर असतील? जसं की एक थोडक्यात आपण लिहून घेऊ. ओके. त्यानुसार तुम्हाला पण आयडिया येईल. ई-कॉमर्स साईट आपण बनवतोय.
ई कॉमर्स साठी आपल्याला काय काय लागेल, युजर असतात बरोबर. मग युजरसाठी आपल्याला लॉग इन लागेल, युजर लॉग इन लागेल, युजरचं रजिस्ट्रेशन लागेल. ओके, म्हणजे कोणता युजर लॉग इन करतोय, ओके तो युजर कोणता आहे, म्हणजे क्लायंट आहे का वेंडर आहे त्याचं लॉग इन करावं लागेल. त्याच्यानंतर तो प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये टाकू शकतो, राईट. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये याच्यामध्ये म्हणजे प्रोडक्टचं लिस्टिंग त्या ठिकाणी येऊ शकतं. त्यामध्ये सर्च फंक्शनॅलिटी आपल्याला टाकावी लागेल. त्याच्यानंतर जेव्हा हे प्रोडक्ट त्याला बाय करायचं असेल तर बाय करण्यासाठीचं फीचर टाकावं लागेल. त्याच्यामध्ये शॉपिंग कार्ट आपल्याला टाकावं लागेल. त्यानंतर पेमेंट असेल तर पेमेंट फीचर आपल्याला त्याच्यात इम्प्लिमेंट करावं लागेल. त्यानंतर परचेस झालं त्याच्यानंतर त्याची डिलिव्हरी सुरू झाली, ओके डिलिव्हरीचं आपल्याला मॉडेल टाकावं लागेल. असे हे जे वेगवेगळे फीचर्स आहेत हे फीचर्स सगळे आपण लिस्ट डाऊन करतो आणि त्याच्यानंतर मग एक एक छोटा छोटा पार्ट, जसं की युजर लॉग इन आहे तर युजर लॉग इनचा एक फीचर छोटासा डेव्हलप केला जातो. सुरुवातीला आपण डेव्हलप केलं की युजर लॉग इनचं हे फीचर डेव्हलप केल्यानंतर याच्यामध्ये परत डेव्हलपमेंट सायकल त्या ठिकाणी येते. याच्यामध्ये रिक्वायरमेंट झाली त्याच्यानंतर त्याचं डिझाईन झाल्याच्या नंतर मग इथं डेव्हलप सुरू झालं. डेव्हलप झाल्याच्या नंतर याचं पार्ट येतो टेस्टिंगच्या नंतर मग त्याचं डिप्लॉय होतं. म्हणजे अशा पद्धतीनं एक छोटे छोटे फीचर जे असतात ते फीचर डेव्हलप केले जातात आणि त्या फीचरचं टेस्टिंग होतं. त्या फीचरचं टेस्टिंग झाल्याच्या नंतर त्याला आपण मध्ये डिप्लॉय करतो. डिप्लॉय झाल्याच्या नंतर ते एंड युजरसाठी अवेलेबल असतं. तर असे हे छोटे छोटे सगळे फीचर्स इंडिव्हिज्युअली डेव्हलप केले जातात, इंडिव्हिज्युअली त्याचं टेस्टिंग होतं आणि इंडिव्हिज्युअली ते डिप्लॉय सुद्धा आपण करू शकतो. आणि हे सगळं एकत्रितपणे डिप्लॉय झाल्याच्या नंतर त्याचं फायनल इंटिग्रेशन टेस्टिंग करून आपण त्याला प्रोडक्शनवरती डिप्लॉय करतो. प्रोडक्शनवरती डिप्लॉय झाल्याच्या नंतर ते ऍप्लिकेशन मग सगळ्यांसाठी पब्लिकसाठी अवेलेबल होत असतं. तर हा जो काही पार्ट आहे टेस्टिंगचा पार्ट त्या ठिकाणी येतो. डेव्हलपमेंटचा पार्ट झाला त्यानंतर मग आपण त्याचं टेस्टिंग करतो. टेस्टिंग झाल्याच्या नंतर त्याचं जे काही ऍप्लिकेशन आहे ते म्हणजे व्यवस्थित चालतंय, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, ओके. तर त्याच्यानंतर मग ते आपण प्रोडक्शनवरती त्याला डिप्लॉय करतो. डिप्लॉय झाल्याच्या नंतर परत अजून त्याचं काम संपत नाही, कारण त्या प्रोडक्टसाठी किंवा त्या ऍप्लिकेशनसाठी जर सपोज म्हणजे मल्टिपल युजर म्हणजे आपण 1000 लोकांसाठी आपण ते ऍप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे. कॉन्करंट सपोज 1000 युजर्स जर सपोज रिक्वेस्ट करत असतील देन इट इज फाईन. पण जर सपोज मोर दॅन 1000 युजर्स कॉन्करंट जर सपोज ऍक्सेस करत असतील तर आपलं ऍप्लिकेशन चालणार नाही. तर त्या केसमध्ये आपल्याला त्याचं परफॉर्मन्स मॉनिटर करावा लागतो. त्याच्यामध्ये त्याला मेंटेन करावा लागतो. सपोज काही फीचर्स आपल्याला वाढवायचे असतील, सपोज लॉग इन सिस्टीम ही थोडीशी क्रिटिकल झालेली आहे. युजरला ते कळत नाहीये किंवा युजरला लॉग इन करताना काही अडचणी येत आहेत. तर त्याचं आपल्याला कंटिन्युअसली त्याला चेक केलं पाहिजे. ते प्रोडक्ट्स आपण चेक करत असतो. फीचर्स सगळे चेक करत असतो. त्याच्यामध्ये एन्हान्समेंट असतं, इम्प्रुव्हमेंट असतं आणि हा मेंटेनन्सचा जो पार्ट आहे, मेंटेनन्सचा पार्ट सुद्धा त्याच्यानंतर येत असतो. म्हणजे हे जे काही फेजेस आहेत, हे फेजेस प्रत्येक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये येत असतात. तर हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे फेजेस आहेत. आपण हे जे काही फेजेस आहेत, या फेजेसचा उपयोग करून सॉफ्टवेअर बनवलं जातं. तर हे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी सुद्धा काही टेक्निक्स वापरले जातात, काही मेथड्स वापरले जातात. ओके. तर त्याच्यामध्ये काही पॉप्युलर काही मेथड्स आहेत. त्या मेथडचा आपण शिकूया, बघूया की एक्झॅक्टली काय असतं. वॉटरफॉल मॉडेल म्हणजे हे जे काही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल आहे, ही लाईफ सायकल एक्झॅक्टली इम्प्लिमेंट करायची काही पद्धत आहे. ती पद्धत वापरली जाते. ओके. काही वेगवेगळ्या पद्धती आहेत. मेथड्स त्याला म्हणतो आपण किंवा मॉडेल्स आपण म्हणू शकतो. ह्या कारण हे तर एसडीएलसी झालं म्हणजे कशा पद्धतीनं हे होईल डेव्हलप हे आपल्याला कळालं. पण याला ऍक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंट कसं करायचं त्यासाठीचे काही मेथड्स वापरले जातात. तर हे काही मेथड्स आहेत. त्यापैकी वॉटरफॉल मॉडेल हे एक मेथड आहे. याचा वापर आपण करू शकतो. जेव्हा छोटे-छोटे ऍप्लिकेशन असेल, जसं की सपोज टास्क मॅनेजमेंट एक छोटंसं ऍप्लिकेशन आपल्याला बनवायचं आहे किंवा वेबसाईट बनवायची आहे. अगदी छोटंसं काम आहे. म्हणजे एक 2-4 दिवसात, 8 दिवसात किंवा 15 दिवसामध्ये आपण असं एखादं छोटंसं फीचर किंवा थोडं छोटंसं ऍप्लिकेशन आपण डेव्हलप करून डिप्लॉय करू शकतो. असे जे काही ऍप्लिकेशन असतात, ह्या ऍप्लिकेशनला डेव्हलप करण्यासाठी वॉटरफॉल काइंड ऑफ मॉडेल आपण यूज करू शकतो. यामध्ये जे काही आपण एसडीएलसीचे फेजेस आपण सांगितले, ते फेजेस एक्झॅक्टली सेम तशाच्या तशा पद्धतीनं वापरले जातात. म्हणजे पहिल्यांदा रिक्वायरमेंट गॅदर केली जाते, रिक्वायरमेंट घेतलं जातं. त्यानंतर त्या रिक्वायरमेंटच्या बेसिसवरती सॉफ्टवेअरचं आर्किटेक्चर आपण डिझाइन करतो. सॉफ्टवेअरचं आर्किटेक्चर असेल किंवा यूआय यूएक्स असेल ते आपण डिझाइन करतो. त्यानंतर मग ऍक्च्युअल कोडिंग इम्प्लिमेंटेशनच्या ह्याच्यामध्ये त्याचं कोडिंग होतं. कोडिंग नंतर टेस्टिंग नंतर डिप्लॉयमेंटच्या नंतर मेंटेनन्स. एक्झॅक्टली म्हणजे जे काही फेजेस आहेत ते सगळे फेजेस या ठिकाणी यूज केले जातात. पण याच्यामध्ये वॉटरफॉल याला का म्हटलं जातं? कारण पहिली फेज कंप्लीट झाल्याशिवाय दुसरी फेज या ठिकाणी सुरू होत नाही.
त्याच्यामुळं म्हणजे हे कुठंतरी एक वॉटरफॉल कसं वरून खालीपर्यंत फ्लो होत जातं, तशा पद्धतीनं हे मॉडेल डिझाइन केलेलं आहे. त्यामुळं त्याचा एक वॉटर फ्लो सारखा फ्लो त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे याला वॉटरफॉल मॉडेल असं म्हटलं जातं. हे छोटे-छोटे जे काही ॲप्लिकेशन असतील, त्या ॲप्लिकेशनसाठी आपण हे वॉटरफॉल मॉडेल वापरू शकतो किंवा वापरतात. जसं की एखादं वेबसाईट असेल, एखादा इंडिव्हिज्युअल डेव्हलपर किंवा एक छोटीशी टीम, 2-3 लोकांची टीम जर सपोज असेल आणि त्या ठिकाणी त्यांना डेव्हलप करायचं असेल, तर त्या ठिकाणी हे वॉटरफॉल मॉडेल जे आहे, ते यूज केलं जाऊ शकतं. पण जर हेवी ॲप्लिकेशन असतील, मोठे ॲप्लिकेशन असतील, एंटरप्राइजेस लेव्हलचे ॲप्लिकेशन असतील, तर ते ॲप्लिकेशन एखादा डेव्हलपर डेव्हलप करू शकत नाही. त्याला वेळ सुद्धा खूप लागत असतो. जसं की आपण Amazonची ई-कॉमर्स साईट आपण जर बघितली, त्याच्यामध्ये हजारो युजर्स, हजारो डेव्हलपर्स, टेस्टर्स आणि DevOps इंजिनिअर्स त्या ठिकाणी काम करतायत. ओके. म्हणजे आपल्याला दिसताना तर दिसतं काय एक छोटीशी वेबसाईट तर आहे. पण त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये बऱ्याच गोष्टी इम्प्लिमेंट केलेल्या असतात. बरेच फीचर त्याच्यामध्ये डेव्हलप केलेले असतात आणि ते सगळं इम्प्लिमेंट करणं आणि ते सगळं डेव्हलप करायला खूप वेळ जात असतो. त्याच्यामुळं त्या ठिकाणी मात्र हे वॉटरफॉल मॉडेल जे आहे ते सफिशियंट नाहीये. कारण याच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी नसते आणि ह्याला कारण सगळी रिक्वायरमेंट जी आहे ती 100% रिक्वायरमेंट आपण एकाच वेळेला नाही घेऊ शकत. म्हणजे जर नवीन एखादी रिक्वायरमेंट आली तर तेव्हा हे वॉटरफॉल मॉडेल जे आहे ते फेल होऊ शकतं. त्यामुळं वॉटरफॉल मॉडेल अशा मोठ्या प्रोजेक्टसाठी वापरत नाही. तर छोटे-छोटे प्रोजेक्टसाठी आपण ही स्टेप जी आहे या स्टेप्स आपण फॉलो करून सॉफ्टवेअर आपलं डेव्हलप करू शकतो. त्यानंतर पुढचं म्हणजे जे काही एंटरप्राइज लेव्हलचे ॲप्लिकेशन असतील किंवा मोठे ॲप्लिकेशन जे काही डेव्हलप होत असतील, त्यासाठी अजाईल हे मॉडेल वापरलं जातं. अजाईल मॉडेलमध्ये थोडंसं हे जे फेजेस आहेत म्हणजे एस-डी-एल-सीचे जे फेजेस आहेत, त्या फेजेसला थोडंसं त्याच्यामध्ये चेंज केलं जातं. अ, म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये छोटासा जो फीचर असेल, जसं आपण आता इथे डिस्कस केलं म्हणजे आपल्याला ई-कॉमर्स साईट डेव्हलप करायची आहे. त्याच्यामध्ये हे युजर लॉगिन हे एकच फीचर आपल्याला डेव्हलप करायचं आहे सुरुवातीला आणि युजर लॉगिन झाल्याच्या नंतर मग आपण दुसरं फीचर डेव्हलप करू. असं हे स्टेप बाय स्टेप छोट्या-छोट्या पार्ट जो आहे तो चंकमध्ये ते डिव्हाईड करून छोटा-छोटा पार्ट या पूर्ण एस-डी-एल-सी लाईफ सायकलमध्ये त्याला डेव्हलप करून डिप्लॉय केलं जातं आणि त्यानंतर म्हणजे लॉगिन सिस्टम रेडी झाली, त्याच्यानंतर मग रजिस्ट्रेशनवरती आपण जाऊ. रजिस्ट्रेशन ओके झालं, त्यानंतर मग आपण प्रॉडक्टवरती जाऊ. असे छोटे जे पार्ट त्याच्यामध्ये डिव्हाईड करून छोटा-छोटा पार्ट त्या ठिकाणी डेव्हलप केले जातात. हे जे आहे याच्यासाठी वापरतात ते म्हणजे अजाईल मेथोडॉलॉजी किंवा अजाईल मॉडेल. आता जेवढे काही आपण एम-एन-सी कंपन्या बघतो, त्या सगळ्या एम-एन-सी कंपन्यांमध्ये किंवा सगळ्या कंपन्यांमध्ये हे अजाईल मॉडेल जे आहे वापरलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये. याचं अजाईल मॉडेल जे आहे हे कशा पद्धतीने काम करतं हे तुम्हाला सेपरेटली सुद्धा आपण याचं टॉपिक घेणार आहोत. याच्यामध्ये अजाईल मॉडेलसाठी काही सॉफ्टवेअर लागतात, काही प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल्स आपल्याला लागतात. तर ते कसे वापरायचे त्या रिलेटेड सुद्धा आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. त्याआधी थोडंसं आपण डिस्कस करूया, की अजाईल मॉडेल हे कशा पद्धतीने काम करतं किंवा ह्याच्यामध्ये काय फेजेस असतात. जसं आपण एस-डी-एल-सीमध्ये बघितलं. एस-डी-एल-सीमध्ये काय जे फेजेस आहेत, प्लॅनिंग आहे, रिक्वायरमेंट आहे, डिझाइन, इम्प्लिमेंटेशन, टेस्टिंग, डिप्लॉयमेंट आणि मेंटेनन्स हे आपले नॉर्मल फेजेस झाले. तसं अजाईलमध्ये हेच फेजेस प्रत्येक छोट्या फीचरमध्ये हे सगळे जे फेजेस आहेत, हे सगळे फेजेस त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट केले जातात आणि अजाईलचं थोडंसं वेगळ्या पद्धतीचं फेजेस बनतात. त्यामध्ये पहिला जो फेज असतो, तो फेज म्हणजे रिलीज प्लॅनिंग. म्हणजे कोणतं फीचर आपल्याला डेव्हलप करायचं आहे किंवा कोणतं फीचर आधी आपल्याला रिलीज करायचं आहे, डिप्लॉय करायचं आहे, त्या रिलेटेडचं पहिल्यांदा प्लॅनिंग केलं जातं. त्याच्यानंतर इटरेशन प्लॅनिंग. इटरेशन प्लॅनिंग म्हणजे काय? तर एखादी जर सपोज फीचर असेल, ते फीचर डेव्हलप करायला आपल्याला किती वेळ लागू शकतो? त्यानुसार त्याचे इटरेशन्स क्रिएट केले जातात. म्हणजे एकच गोष्ट बनवायची, टेस्टिंग, डिप्लॉयमेंट. डेव्हलपमेंट, टेस्टिंग, डिप्लॉयमेंट. डेव्हलपमेंट, टेस्टिंग, डिप्लॉयमेंट. ह्या ज्या गोष्टी असतात, ह्या गोष्टी परत करून ते फीचर कंप्लीटली डेव्हलप केलं जातं. त्यासाठीचे इटरेशन प्लॅनिंग त्या ठिकाणी केलं जातं. हे इटरेशन प्लॅनिंग जे आहे दॅट इज युअर स्प्रिंट. तर हे अजाईलमध्ये या इटरेशनला स्प्रिंट असं म्हटलं जातं आणि एका छोट्या-छोट्या स्प्रिंटमध्ये छोटे-छोटे फीचर्स डेव्हलप केले जातात आणि मग हे असे इटरेशन, मल्टिपल इटरेशन झाल्याच्या नंतर म्हणजे एक फीचर डेव्हलप झाला, टेस्ट झाला, डिप्लॉय झाला, डेव्हलप झाला, टेस्ट झाला, डिप्लॉय झाला. असे सगळे फीचर डेव्हलप झाल्याच्या नंतर फायनल आपलं काँक्रीट ॲप्लिकेशन बनलेलं असतं. त्यानंतर जे काही आपल्याला मेंटेनन्स आपण म्हणतो, तर हा मेंटेनन्सचा जो पार्ट असतो, हा मेंटेनन्सचा पार्ट सुद्धा या स्प्रिंटमध्येच किंवा या इटरेशनमध्येच कॅल्क्युलेट केला जातो. जसं की आता आपल्याकडे म्हणजे ॲप्लिकेशन रेडी आहे. ई-कॉमर्स साईट आपल्याकडे रेडी आहे. पण त्याच्यामध्ये नवीन फीचर आपल्याला टाकायचं आहे. तर ते नवीन फीचर जर आपण वॉटरफॉल मॉडेलमध्ये किंवा जुन्या मॉडेलमध्ये जर आपण बघितलं, तर त्या ठिकाणी ते नवीन फीचर टाकायला आपल्याला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. पण या अजाईल मॉडेलमध्ये
काय होतं की नवीन फीचर जरी टाकायचं असेल तर नवीन जेव्हा आपलं स्प्रिंट सुरू होईल त्या स्प्रिंटमध्ये आपण त्याचं प्लॅनिंग करू शकतो आणि नवीन फीचर सुद्धा त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केलं जाऊ शकतं. म्हणजे हे कंटिन्युअस प्रोसेस असते. जोपर्यंत म्हणजे मेंटेनन्सचा जो पार्ट असेल तो मेंटेनन्सचा पार्ट सुद्धा या ठिकाणी कव्हर होतो. नवीन फीचर असेल त्याचा पार्ट सुद्धा कव्हर होतो. म्हणजे सगळा जो पार्ट आहे तो सगळा पार्ट या इटरेशन फेजमध्ये किंवा इटरेशनच्या माध्यमातून तो कव्हर केला जातो. त्यानंतर पुढचं फेज असतं डेली स्टँडअप. म्हणजे पहिल्यांदा आपण रिलीज प्लॅन केला, की आपण कशा पद्धतीने आपलं रिलीज असलं पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा आपण लॉग इन करू, त्यानंतर मग आपण रजिस्ट्रेशनचं करू, त्यानंतर आपण प्रोडक्ट डेव्हलप करू. या पद्धतीनुसार पूर्ण जे काही आपलं प्रोडक्टचं फायनल जे काही डिलिव्हरी असेल, त्या डिलिव्हरीचं पर्यंतचं पूर्ण प्लॅनिंग झालं आणि त्याला आपण नंतर मग त्याच्या इटरेशन्समध्ये आपण त्याला कन्व्हर्ट केलं. म्हणजे काही इटरेशन असले पाहिजे ते. त्यानंतर ॲक्चुअलमध्ये डेव्हलपमेंट सुरू होते. डेव्हलपमेंट सुरू होत असताना हे एक इटरेशन सुरू होतं. म्हणजे पहिल्यांदा एक छोटासा पार्टच आपण डेव्हलपमेंट करायला घेतो. जसं की लॉगिन सिस्टमच आपण पहिल्यांदा डेव्हलप करायला घेतली. तर या लॉगिन सिस्टमचं डेली त्याच्यामध्ये स्टँडअप होतं. डेली त्याचं जे काही अपडेट्स असतील किंवा त्याचा प्रोग्रेस असेल, डेली चेक केलं जातं. म्हणजे जर सपोज कुठल्या डेव्हलपरला प्रॉब्लेम्स असतील किंवा कुठल्या डेव्हलपरला ब्लॉकर काही येत असतील, तर ते ब्लॉकर रिझॉल्व्ह करण्यासाठी या डेली स्टँडअप मीटिंगचा उपयोग होतो. तर हे डेली स्टँडअप मीटिंग हे सुद्धा अजाईलमध्ये एक फेज म्हणून आपण कन्सिडर करतो. त्यानंतर जेव्हा हे एक स्प्रिंट कंप्लीट होतं किंवा एक इटरेशन कंप्लीट होतं. जसं आपण म्हटलं की आपण लॉगिन सिस्टम बनवतोय. लॉगिन सिस्टम कंप्लीट झाली तर त्याचा एक रिव्ह्यू होतो. रिव्ह्यूमध्ये कंप्लीटली ते जे काही फीचर आहे ते फीचर कशा पद्धतीने डेव्हलप केलंय त्याचा एक प्रेझेंटेशन किंवा त्याचा एक रिव्ह्यू केला जातो. ते फीचरचं डेमो होतो, त्याचं प्रेझेंटेशन आपण दाखवतो. हे सगळं रिव्ह्यूच्या फेजमध्ये येतं आणि त्या डेमोच्या वेळेस जर सपोज नवीन काही रिक्वायरमेंट सुद्धा क्लिअर होऊ शकते, की जसं की लॉगिनचा आपण फॉर्म बनवला आहे, पण त्या लॉगिनच्या फॉर्ममध्ये आपण ईमेल आयडीचाच फक्त यूज केलेला आहे. ईमेल आयडी आणि पासवर्डनुसार आपला लॉगिन फॉर्म काम करतोय. पण त्या ठिकाणी मला जर मोबाईल नी सुद्धा लॉगिन करायचं असेल, ओके, तर ते सुद्धा झालं पाहिजे. हा पार्ट जो आहे, हा पार्ट रिव्ह्यूच्या वेळेस आपल्याला जर लक्षात आला, तर हा पार्ट सुद्धा कन्सिडर करून नेक्स्ट स्प्रिंटमध्ये किंवा नेक्स्ट जेव्हा आपलं नवीन फीचर आपण डेव्हलप करत असू, तर नेक्स्ट स्प्रिंटमध्ये किंवा नेक्स्ट इटरेशनमध्ये तो फीचर सुद्धा इन्कॉर्पोरेट करून त्याचं सुद्धा डेव्हलपमेंट त्या ठिकाणी केलं जाऊ शकतं. त्यामुळं हे रिव्ह्यू फीचर प्रत्येक छोटा-छोटा पार्ट रिव्ह्यू केला जातो आणि तो पार्ट एकदम ओके असेल, तर तो पार्ट पुढे डिप्लॉयसाठी किंवा नवीन पार्ट डेव्हलप करण्यासाठी आपण घेऊ शकतो. त्यासाठी हे रिव्ह्यू एक फेज त्या ठिकाणी असतं. नंतर रेट्रोस्पेक्टिव्ह. रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे आपण बऱ्याच वेळेस काय होतं, की प्लॅनिंग केलेलं आहे, की या स्प्रिंटमध्ये एवढ्या-एवढ्या गोष्टी आपण डिलिव्हर करू शकतो. पण बऱ्याच वेळेस काय होतं, काही गोष्टी म्हणजे कंप्लीट होतात, काही गोष्टी कंप्लीट होत नाहीत. काही गोष्टीसाठी आपल्याला अजून स्कोप असतो. डेव्हलपर्स त्याच्यामध्ये असतात, टीम वर्क त्या ठिकाणी असतं. इन्फ्रास्ट्रक्चरचा आपल्याला विचार करावा लागतो. यामध्ये कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम येतोय किंवा कुठल्या गोष्टी ब्लॉकर बनतायत, त्याचा सुद्धा या ठिकाणी विचार केला जातो. ती जी फेज असते ती रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे हे फीचर डेव्हलप करताना किंवा हे स्प्रिंट कंप्लीट होत असताना कुठल्या अडचणी आपल्याला आल्या आणि त्या अडचणी आपण कशा पद्धतीनं दूर करू शकतो. याचा विचार सुद्धा किंवा याचं डिस्कशन प्रत्येक स्प्रिंटमध्ये होत असतं आणि त्या फेजला रेट्रोस्पेक्टिव्ह असं म्हणतात. तर या रेट्रोस्पेक्टिव्हमध्ये डेव्हलपर, टेस्टर, त्याच्यानंतर जे काही आपले डेव्हऑप्स इंजिनिअर असतील, मॅनेजर्स असतील, या सगळ्यांची मीटिंग होते आणि त्या मीटिंगमध्ये या स्प्रिंटमध्ये चांगलं काय घडलं किंवा ज्या गोष्टी आपल्याला ब्लॉकर असतील किंवा इम्प्रूव्हमेंट साठी काही स्कोप असेल, मग ते इम्प्रूव्ह कसं करायचं, त्या रिलेटेड सगळ्या गोष्टीचं डिस्कशन या रेट्रोस्पेक्टिव्हमध्ये होत असतं. म्हणजे अशा पद्धतीचं हे अजाईल मॉडेल म्हणजे छोट्या फीचरमध्ये त्याला डेव्हलप करून ते मोठ्या ॲप्लिकेशन, एंटरप्राइज लेव्हलचं ॲप्लिकेशन डेव्हलप करू शकतो. त्यासाठीचं हे एक म्हणजे उत्तम असं मॉडेल आहे. याच्यामध्ये जवळपास जेवढे काही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे मॉडेल्स किंवा मेथड्स बनले होते, त्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून द बेस्ट असं हे अजाईल मॉडेल जे आहे बनवलं गेलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्याच मॉडेलचं चांगले फीचर्स याच्यामध्ये आहेत आणि हे फ्लेक्सिबल आहे आणि याच्यामुळं जे काही ॲप्लिकेशन असतील, ते ॲप्लिकेशन चांगल्या पद्धतीनं आणि लाँग टर्मसाठीचं आपण बनवू शकतो. हे मॉडेल सगळ्याच याच्यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये वापरतात. तर हे अजाईल मॉडेल जे आहे याचं सुद्धा आपण डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये कुठले टूल्स वापरले जातात, त्यानंतर याच्यासाठी आपल्याला कुठलं सॉफ्टवेअर वापरावं लागेल. ओके, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये डिस्कस करू. त्यानंतर या अजाईल मॉडेल जे आहे, हे अजाईल मॉडेल हे जस्ट एक कॉन्सेप्ट आहे, की कशा पद्धतीने हे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आणि कशा पद्धतीने हे इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. ते जस्ट एक मॉडेल म्हणजे एक स्ट्रक्चर आपण म्हणू शकतो. तर या अजाईल मॉडेलला किंवा अजाईल मेथोडॉलॉजीला कंप्लीटली इम्प्लिमेंट करण्यासाठी फ्रेमवर्क त्या ठिकाणी वापरलेला आहे. तर त्या फ्रेमवर्कला स्क्रम
फ्रेमवर्क असं म्हणतात. तर हे स्क्रम फ्रेमवर्क वापरून हे अजाईल मॉडेल जे आहे ते कम्प्लिटली इम्प्लिमेंट केलं जातं. आणि आज प्रत्येक कंपनीमध्ये अजाईल आणि स्क्रम हे म्हणजे अगदी कॉमन आहे. कारण अजाईलमध्ये ज्या काही फीचर्स सांगितलेले आहेत किंवा जे काही टेक्निक्स किंवा जे काही फेजेस वगैरे सांगितलेले आहेत, ते सगळेचे सगळे फेजेस आणि टेक्निक्स या स्क्रम फ्रेमवर्कमध्ये कम्प्लिटली बसतात. या स्क्रम फ्रेमवर्कमध्ये काय गोष्टी असतात, जसं की जे काही फेजेस आहेत ते सगळे फेजेस आपण याच्यात कव्हर करू शकतो. आणि याच्यामध्ये जे काही स्प्रिंट असेल किंवा जे काही प्रोजेक्ट असेल, ते प्रोजेक्ट मॅनेज करण्यासाठी काही रोल्स डिफाईन केले जातात. ओके, म्हणजे जो काही प्रोजेक्ट असेल किंवा जो काही फीचर किंवा जे काही ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आपल्याला डेव्हलप करायचं आहे, तर ते डेव्हलप करण्यासाठी त्याला एक ओनर त्या ठिकाणी नेमला जातो. प्रोडक्ट ओनर त्याला म्हणतात, जो की सगळ्या रिस्पॉन्सिबल असतो. म्हणजे कस्टमर कडून किंवा जो काही क्लायंट असेल त्यांच्याकडनं रिक्वायरमेंट गॅदर करण्यापासून तर ते डेव्हलपर करून डिप्लॉय करून घेण्यापर्यंत आणि एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय फीचर्स असले पाहिजेत, डिलिव्हरेबल्स काय असले पाहिजेत, या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सगळ्या डिसाईड करायचं काम किंवा त्याचं ओन करायचं काम प्रोडक्ट ओनर करत असतो. त्यानंतर स्क्रम मास्टर हे एक रोल त्या ठिकाणी असतं. स्क्रम मास्टरचं काय काम असतं, की जसं की प्रोडक्ट ओनर कडनं रिक्वायरमेंट घेणं आणि डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये स्क्रम मास्टर हा डेव्हलपर बरोबर, टेस्टर बरोबर आणि सर्व टीम बरोबर तो ऍक्टिव्हली काम करतो. म्हणजे जे काही टास्क असतील, ओके, जे काही फीचर्स आपल्याला डेव्हलप करायचे असतील, त्या फीचरला छोट्या टास्कमध्ये डिवाइड करून देण्याचं काम आणि ते टास्क असाइन करून मग त्या टास्कचं वरचं प्रोग्रेस जे काय आहे ते प्रोग्रेसवरती लक्ष ठेवून ते प्रोग्रेस कंप्लीट करून घेण्यापर्यंतचं जे काम असतं ते स्क्रम मास्टर करत असतो. त्यानंतर येते आपली डेव्हलपमेंट टीम. डेव्हलपमेंट टीममध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि टेस्टर, त्यानंतर जे काही डेव्हऑप्स इंजिनियर वगैरे असतील, हे सगळे या डेव्हलपमेंट टीममध्ये इन्व्हॉल्व असतात. म्हणजे ही एक म्हणजे टीम असते. या टीममध्ये आपलं सगळं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट होत असतं. त्यानंतर जेव्हा हे फीचर आपलं डेव्हलप झाल्याच्या नंतर तो पार्ट डिप्लॉय केला जातो. डिप्लॉय करण्यासाठी त्या ठिकाणी आपण जे काही पॅकेजेस असतील, आपण डेव्हऑप्स वगैरे म्हणतो, त्याच्यामध्ये CI/CD पाईपलाईन वगैरे असेल, ते आपण इम्प्लिमेंट करतो. हा जो पार्ट आहे, हा पार्ट सुद्धा याच्यामध्ये कव्हर होतो. त्यानंतर आर्टिफॅक्ट्स ह्याच्यामध्ये काय गोष्टी असतात, जसं की आपल्याला कोणते फीचर्स आपल्याला डेव्हलप करायचे आहेत, त्याचं सगळं एक लिस्ट आपण बनवतो. लिस्ट ऑफ टास्क आपण क्रिएट करतो आणि त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला या स्प्रिंटमध्ये पॉसिबल आहेत, आपल्याकडे जेवढे डेव्हलपर असतील, त्या डेव्हलपरच्या बेसिसवरती कोणते टास्क आपल्याला डेव्हलप करायचे आहेत, ते टास्कची एक लिस्ट बनवली जाते आणि मग ते टास्क स्प्रिंटमध्ये टाकले जातात आणि ते टास्क डेव्हलपमेंटच्या बोर्डवरती असतात आणि जे टास्क आपण आता नाही करू शकत, ते आपल्याला नंतर किंवा पुढच्या स्प्रिंटमध्ये किंवा नंतर कधीतरी आपल्याला करायचंय. तर त्या ज्या गोष्टी असतात, त्या गोष्टी आपण बॅकलॉगमध्ये टाकून ठेवत असतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी सगळ्या स्क्रम फ्रेमवर्कमध्ये इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. या स्क्रम फ्रेमवर्कचा वापर करून आपण ते यूज करू शकतो. आता हे जे काही स्क्रम फ्रेमवर्क आहे, अजाईल आणि स्क्रम फ्रेमवर्क या दोघांचं कॉम्बिनेशन करून एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल आहे जिरा. ओके, जिरा एक्झॅक्टली जर आपण वापरलं, जिरा नुसतं वापरलं तरी सुद्धा अजाईल आणि स्क्रम जे आहे हे आपल्याला इझिली इम्प्लिमेंट झालेलं दिसेल आणि हे आपल्याला कळून जातं. तर आपण अजाईल आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूलच्या मध्ये जिरा आपण बघणार आहोत. त्या ठिकाणी तुम्हाला हे स्क्रम आणि अजाईल एकदम डिटेलमध्ये तुम्हाला समजायला मिळेल. लक्षात पण येईल की हे स्क्रम कसं असतं, याचे फीचर्स काय आहेत, ते कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केलं जातं, याच्यामध्ये जे काही टास्क असतात ते टास्क कसे बनवतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. ते आपण नंतर बघूयात. आता फक्त एवढं लक्षात घ्या की अजाईल मेथोडॉलॉजी म्हणजे कशा पद्धतीने काम करते, याच्यामध्ये जे फेजेस असतात ते फेजेस कशा पद्धतीने काम करतात, एवढं आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यानंतर अजून एक मेथड आहे कानबान मेथड. याच्यामध्ये काय, याच्यामध्ये सुद्धा हे सुद्धा जवळपास अजाईल सारखंच मेथड आहे. याच्यात जे काही टास्क असतील ते सगळे टास्क म्हणजे एकत्रित केले जातात. त्याला आपण लिस्ट डाउन केले जातात. लिस्ट डाउन केल्याच्या नंतर जे काही टास्क म्हणजे त्याची प्रायोरिटी सेट केली जाते. म्हणजे जो पार्ट आपल्याला पहिल्यांदा डेव्हलप करायचा आहे किंवा जे पार्ट आपल्याला अगोदर डेव्हलप करायचं आहे, त्याच्यानुसार प्रायोरिटी सेट केली जाते आणि त्या प्रायोरिटीनुसार मग एक टास्क घेऊन तो इन प्रोग्रेसमध्ये असतो. त्याच्यानंतर त्याचं डेव्हलपमेंट होतं. डेव्हलपमेंट झाल्याच्या नंतर ते कंप्लीट झाल्यानंतर आपण नवीन टास्क घेत असतो. आणि ही कंटिन्युअस प्रोसेस असते. याच्यामध्ये नवीन जरी फीचर आले, तर नवीन फीचर मग न्यू म्हणजे या ठिकाणी 3 बकेट क्रिएट केले जातात. पहिलं बकेट जे आहे ते तुमचं न्यू टास्क किंवा जे काही टास्क आपल्याला क्रिएट करायचे, जे काही फीचर डेव्हलप करायचे आहेत, ते सगळं एका बकेटमध्ये असेल. दुसऱ्या बकेटमध्ये जे काही आपले ऑनगोइंग प्रोसेस आहेत. सपोज 4 डेव्हलपर त्या ठिकाणी काम करतायत, तर प्रत्येक डेव्हलपरला टास्क असाइन केलेला असेल. इन प्रोग्रेसमध्ये आपण लिमिटेड गोष्टी ठेवून मग त्याच गोष्टीचं डेव्हलपमेंट झालं आणि ती गोष्ट जेव्हा डन झाली, ती कंप्लीट झाली, त्याच्यानंतरच नवीन जे काही टास्क असतील ते नवीन टास्क सुरू केलं जातं. या पद्धतीच्या मेथडला कानबान मेथड असं म्हटलं जातं. तर ही मेथड सुद्धा
म्हणजे बऱ्याच म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये वापरलं जातं. कारण ही सुद्धा प्रोसेस म्हणजे सोपी आहे आणि हे सुद्धा इम्प्लिमेंट करायला सोपं जातं. जेव्हा आपल्याकडं फक्त टास्क रिलेटेड ऑपरेशन्स असतील, ओके, छोटे-छोटे फीचर्स आपल्याला इमिडिएटली आपण इम्प्लिमेंट करू शकतो. हेवी एंटरप्राइज ॲप्लिकेशन नाहीये, पण त्याच्यामध्ये खूप सारे फीचर्स आहेत. त्या केसमध्ये आपण कान्बान मेथड सुद्धा वापरू शकतो. कारण त्याच्यावरती इटरेशन नसतील किंवा त्याच्यामध्ये आपल्याला मेंटेनन्सचं काम जास्त नसेल, तर त्या केसमध्ये आपण हे कान्बान मेथड सुद्धा वापरू शकतो. त्याच्यामध्ये टास्क क्रिएट झालेलं टास्क डन झालं, इथे संपलं त्या पद्धतीचं. म्हणजे नवीन टास्क, इन प्रोग्रेस टास्क आणि डन टास्क अशा पद्धतीने हे टास्क रिलेटेड मॅनेजमेंट आपण याच्यात करू शकतो. आणि याचा फ्लो सुद्धा मॅनेज केला जातो, की म्हणजे कशा पद्धतीनं हे व्हायला पाहिजे. याच्यामध्ये अजून काही जर सपोज फ्लो असेल, तर तो फ्लो सुद्धा डिझाइन केला जातो. म्हणजे इन प्रोग्रेस असताना त्याच्यामध्ये टेस्टिंगचा फ्लो असेल किंवा डिप्लॉयमेंटचा फ्लो असेल, तो फ्लो सुद्धा याच्यामध्ये आपण इम्प्लिमेंट करू शकतो. तर या मेथडला कान्बान मेथड म्हणतात आणि हे कान्बान मेथड सुद्धा वापरलं जातं. त्यानंतर डेव्हऑप्स हे एक्झॅक्टली काही म्हणजे असं मेथड नाहीये किंवा म्हणजे एसडीएलसीचं काही मॉडेल पण नाहीये. पण हे आता जे काही आपण अजाईल म्हणतो, तर अजाईल सोबतच हे सुद्धा डेव्हऑप्स सुद्धा त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केलं जातं. म्हणजे जे काही आपण फीचर डेव्हलप करतो, जसं की आता आपण एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं, की लॉगिन फॉर्म आपल्याला बनवायचा आहे. तर तो लॉगिन फॉर्म बनवल्याच्या नंतर आपण तो डिप्लॉय केला. आता हे जे काही कंटिन्युअसली आपल्याला त्याच्यावरती डेव्हलपमेंट करायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण फक्त ईमेल आयडी आणि ईमेल आयडी आणि पासवर्डनुसार आपण लॉगिन केलं होतं. नेक्स्ट इटरेशनमध्ये आपल्याला वाटलं की त्याच्यामध्ये युजर नेम सुद्धा असायला पाहिजे. तर मग आपण नेक्स्ट इटरेशनमध्ये किंवा नेक्स्ट स्प्रिंटमध्ये आपण युजर नेम आणि पासवर्ड ह्याच्यात इम्प्लिमेंट केलं. थर्ड याच्यामध्ये वाटलं की ह्याच्यामध्ये नाही मोबाईल आणि ओटीपी नुसार सुद्धा लॉगिन व्हायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपण मोबाईल आणि ओटीपीचं लॉगिन इम्प्लिमेंट केलं. तर हे जे काही आहे हे 3 वेळा आपण इम्प्लिमेंट केलं. पण ॲक्चुअलमध्ये आपला फीचर आहे एकच, लॉगिन सिस्टम, राइट? तर लॉगिन सिस्टम हे जेव्हा म्हणजे मॉडिफिकेशन त्याच्यामध्ये होतात, तेव्हा त्याचं आपोआप इंटिग्रेशन झालं पाहिजे, आपोआप त्याचं डिप्लॉयमेंट झालं पाहिजे, आपोआप त्याचं टेस्टिंग झालं पाहिजे. यासाठीचं जे काही नवीन मेथड आपल्याला आलेली आहे, ओके, तर ते आहे डेव्हऑप्स. तर ही डेव्हऑप्स ही जे कॉन्सेप्ट आहे आणि हे या अजाईल सोबतच वापरलं जातं ह्याला. कारण छोटे-छोटे फीचर्स आपण कंटिन्युअसली डेव्हलप करत असतो. तसं याचं कंटिन्युअसली नंतर पुढे इंटिग्रेशन पण झालं पाहिजे आणि कंटिन्युअसली याचं डिलिव्हरी पण झालं पाहिजे. तर हा जो काही पार्ट आहे, या इंटिग्रेशनच्या पार्टमध्येच आपला जो ऑटोमेशन टेस्टिंगचा जो पार्ट आहे मेजर, तो पार्ट या कंटिन्युअस इंटिग्रेशनमध्ये इम्प्लिमेंट केलेला असतो. त्यामुळे हे डेव्हऑप्स ही एक म्हणजे या एसडीएलसीमध्ये नवीन कॉन्सेप्ट आपण म्हणू शकतो, की जेव्हा आपलं डिप्लॉयमेंट आहे, तर डिप्लॉयमेंटचा जो पार्ट आहे, तो कंप्लीटली ऑटोमेट केला जातो. त्या ऑटोमेटसाठी डेव्हऑप्स हा एक पार्ट त्याच्यामध्ये आलेला आहे. त्यानंतर आता कुठलं मेथड चूज करायचं किंवा कुठली गोष्ट आपल्याला वापरायची, त्याचं डिपेंड आहे रिक्वायरमेंट काय आहे. त्या रिक्वायरमेंटनुसार आपण यापैकी कुठलीही मेथड घेऊ शकतो. कान्बान वापरायचं आहे का अजाईल वापरायचं आहे, स्क्रम वापरायचं आहे, का नॉर्मल आपलं छोटासा प्रोजेक्ट असेल, तर त्या ठिकाणी आपण वॉटरफॉल सारखा मॉडेल सुद्धा आपण वापरून इम्प्लिमेंट करू शकतो. तर मेजरली आता मार्केटमध्ये किंवा कंपन्यांमध्ये अजाईल मेथड वापरली जाते. त्यानंतर वॉटरफॉल मॉडेल वापरलं जातं. छोटे प्रोजेक्ट्स असतील किंवा छोटे-छोटे फीचर्स आपल्याला डेव्हलप करायचे असतील, तर त्या ठिकाणी आपण वॉटरफॉल मॉडेल म्हणजे त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट पहिल्यांदा घेतली, त्याच्यावरती डिझाइन केलं, ते डिझाइन कस्टमरला दाखवलं, त्यानंतर मग त्याचं डिप्लॉयमेंट केलं. या पद्धतीचं जे काही फ्लो आहे, तो फ्लो वॉटरफॉलमध्ये एकदम परफेक्ट बसतो. छोटा फीचर त्याच्यामध्ये डेव्हलप करून दिला जातो. पण मोठे जे काही फीचर असतील, मोठे जे काही प्रोजेक्ट असतील, तर त्या फीचरसाठी अजाईल मेथोडॉलॉजी जास्त वापरली जाते किंवा अजाईल स्क्रम वापरून ते डेव्हलपमेंट केलं जातं. तर त्याच्यामध्ये आता हा जो काही म्हणजे कुठलं मेथड वापरायला पाहिजे काय, हा डायरेक्टली पार्ट जो असतो हा पार्ट जो कोणी प्रॉडक्ट ओनर असेल, प्रोजेक्ट मॅनेजर असेल, त्यांचा पार्ट असतो ते हे डिसाईड करत असतात. त्यामध्ये आपल्याला काही रोल येत नाही. पण थोडक्यात आपल्यालाही माहीत असलं पाहिजे. त्यासाठी हा एक पार्ट आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे. त्यानंतर सगळ्यात मेन जो पार्ट आहे, हा झाला पार्ट म्हणजे एक्झॅक्टली सॉफ्टवेअरची लाईफ सायकल कशी असते ते आपण बघितलं. आता सॉफ्टवेअर टेस्टिंगची सुद्धा लाईफ सायकल असते. म्हणजे आपल्या लक्षात आलं, की पहिल्यांदा आपल्याला जे काही सॉफ्टवेअर बनवायचं आहे, त्या सॉफ्टवेअर बनवण्यामध्ये जेव्हा त्याचं डेव्हलपमेंट झाल्याच्या नंतर त्याचा टेस्टिंगचा फेज येतो आणि त्या टेस्टिंगच्या फेजमध्ये ऑटोमेशन टेस्टर असतील किंवा मॅन्युअल टेस्टर असतील, यांचा रोल त्या ठिकाणी येतो, राइट? तर आता या टेस्टिंगचा जो काही फेज आहे, त्या टेस्टिंगमध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. तर टेस्टिंगमध्ये कोणत्या गोष्टी करायच्या असतात किंवा टेस्टिंगमध्ये टेस्टिंगची लाईफ सायकल कशी असते, टेस्टिंग कसं चालतं, त्याची सुद्धा एक सेपरेट लाईफ सायकल आहे. त्याला एसटीएलसी असं म्हणतात, म्हणजे सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल.
म्हणजे सॉफ्टवेअर कसं टेस्ट केलं पाहिजे त्याचे काहीतरी फेजेस दिलेले आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा काय तर रिक्वायरमेंट अनालिसिस. जसं की आपण बघितलं होतं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जसं आपण रिक्वायरमेंट गॅदर केले होते तशाच पद्धतीनं सॉफ्टवेअरचं टेस्टिंग करत असताना सुद्धा आपल्याला रिक्वायरमेंट गॅदर करावे लागतात. त्याला अनालाइज करावं लागतं, त्याचं आपल्याला डिझाइन बनवावं लागतं आणि त्याच्यानंतर मग ऍक्च्युअलमध्ये आपण टेस्टिंगचं प्लॅन करू शकतो. मग आता त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट गॅदर करायचे म्हणजे काय? रिक्वायरमेंट कशा पद्धतीने गॅदर करायचे? जसं आता आपण बघितलं, ओके. आपल्याला ई कॉमर्सची साईट बनवायची आहे. ई कॉमर्सची साईट बनवत असताना हे एवढे फीचर्स आपल्याला डेव्हलप करायचे आहेत. तर ही रिक्वायरमेंट जी आहे, ही रिक्वायरमेंट आपल्याला म्हणजे जे काही प्रोडक्ट ओनर असतील, आर्किटेक्ट असतील, त्यांच्याकडनं आपल्याला हे रिक्वायरमेंट मिळेल. त्यानंतर आपल्याला कळालं की युजर लॉग इन हे एक फीचर आपल्याला डेव्हलप करायचं आहे. या युजर लॉग इनच्या फीचरमध्ये काय काय असेल, ओके, ती रिक्वायरमेंट आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे याच्यामध्ये कसं लॉग इन होईल, युजर नेम पासवर्ड, युजर नेम पासवर्डनी लॉग इन व्हायला पाहिजे, ईमेल पासवर्डनी लॉग इन व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर मोबाईल ओटीपीने लॉग इन व्हायला पाहिजे. ओके, हे जे काही म्हणजे छोटे छोटे फीचर्स असतील किंवा हे जे सिनारिओ असतील, ही सिनारिओ आपल्याला ऍज अ रिक्वायरमेंटच्या बेसिसवरती आपल्याला हे घ्यावे लागतात. म्हणजे ही रिक्वायरमेंटची फेज होते. त्याच्यानंतरची पुढची फेज आहे तुमचं टेस्ट प्लॅनिंग. म्हणजे आता ऍक्च्युअल मध्ये टेस्ट कसं करायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला कुठले टूल्स वापरायचे आहेत का, आपल्याला मॅन्युअल टेस्ट करायचं आहे का, ऑटोमेट टेस्ट करायचं आहे, कुठल्या पद्धतीचं करायचं आहे, त्याचं कम्प्लीट जे प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग आपण त्याच्यामध्ये करत असतो. हे प्लॅनिंग सुद्धा आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. त्यानंतर टेस्ट केसेस लिहिले जातात. टेस्ट केसेस म्हणजे जसं आता आपण बघितलं की आपल्याला लॉग इन फॉर्म करायचा आहे. लॉग इन मध्ये आपण युजर नेम आणि पासवर्ड टाकून तो फॉर्म लॉग इन होतो, हे आपल्याला कळालं. पण याच्यामध्ये वेगवेगळे सिनारिओ सुद्धा असू शकतात. म्हणजे युजर नेम पासवर्ड काय असला पाहिजे, चुकीचा युजर नेम पासवर्ड असेल तर काय व्हायला पाहिजे, म्हणजे करेक्ट युजर नेम पासवर्ड असेल तर काय व्हायला पाहिजे, युजर नेम मध्ये कशा पद्धतीचे कॅरेक्टर्स असले पाहिजेत, पासवर्ड कसा असला पाहिजे, या रिलेटेड आपण छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या डिफाईन करतो. त्याला म्हणतात आपण टेस्ट केसेस. म्हणजे एक्झॅक्टली ते कशा पद्धतीनं ते फील्ड किंवा ते फीचर काम केलं पाहिजे त्या रिलेटेड आपण प्रत्येक फीचर वाईज, प्रत्येक स्कोप वाईज आपण त्याचं डिटेलमध्ये आपण त्याचं टेस्ट केस लिहित असतो किंवा त्याचा क्रायटेरिया आपण मेन्शन करतो. ते क्रायटेरिया म्हणजेच आपलं टेस्ट केस. या टेस्ट केस डिझाईन साठी सुद्धा काही टेक्निक्स आहेत किंवा त्याचे काही फीचर्स आहेत ते सुद्धा आपण याच्यामध्ये डिस्कस करू. त्यानंतर टेस्ट इन्व्हायरमेंट सेटअप. जर आपल्याला मॅन्युअल टेस्टिंग करायचं असेल तर त्यासाठीचं एन्व्हायरमेंट सेटअप आपल्याला लागेल. म्हणजे आपल्याला काही टूल्स लागत असतील तर ते टूल्स आपल्याला कॉन्फिगर करावे लागतील. ऑटोमेट टेस्ट असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला सॉफ्टवेअर लागतील किंवा काय गोष्टी लागतील त्याचं आपल्याला कॉन्फिगरेशन करावं लागेल. तर तो जो काही पार्ट असेल तो एन्व्हायरमेंट सेटअपमध्ये येत असतो. त्याच्यानंतर ऍक्च्युअल टेस्टिंग आपण तेव्हा सुरू करतो. म्हणजे टेस्ट केसेस आपण लिहिले तोपर्यंत, म्हणजे टेस्ट केसेस लिहित असताना आपला जो डेव्हलपर असेल तो डेव्हलपर सुद्धा त्या ठिकाणी डेव्हलप करत असतो. म्हणजे टेस्ट केसेस आणि डेव्हलपमेंट हे दोन्ही पॅरलल चालत असतात. आणि त्याचबरोबर एकदाच डेव्हलपमेंट झाल्याच्या नंतर ते आपण ऍक्च्युअल मध्ये त्याचं प्रत्येक फीचरवरती आपण जे काही टेस्ट केसेस लिहिलेले असतील ते टेस्ट केसेस वन बाय वन आपण एक्झिक्यूट करतो. म्हणजे करेक्ट युजर नेम पासवर्ड असेल तर त्या ठिकाणी लॉग इन व्हायला पाहिजे, पुढचं स्क्रीन दिसायला पाहिजे, राईट. ही एक आपली टेस्ट केस झाली. त्याच्यानंतर जर सपोज रॉंग क्रेडेन्शियल असतील, ओके, युजर नेम पासवर्ड जर चुकीचा असेल तर त्या ठिकाणी एरर मेसेज आला पाहिजे, ही आपली दुसरी टेस्ट केस झाली. तर ह्या दोन्ही गोष्टी आपण त्याच्यामध्ये टाकून चेक करतो. जर सपोज करेक्ट युजर नेम पासवर्ड टाकलं त्याच्यानंतर मग ते पुढच्या पेजवरती किंवा डॅशबोर्डवरती जात असेल आणि हे आपलं एक्सपेक्टेड बिहेवियर असेल तर त्या ठिकाणी ती टेस्ट केस पास झाली. तर या प्रत्येक टेस्ट केसेसला आपण एक्झिक्यूट करून बघतो वन बाय वन, मॅन्युअली किंवा ऑटोमेट. आणि या प्रत्येक टेस्ट केसचा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट आपण कुठेतरी ऍज अ रिपोर्टच्या माध्यमातून आपण ते स्टोअर करून ठेवतो. ओके, हे झालं तुमचं टेस्ट एक्झिक्युशन. ही एक फेज असते. आणि या फेजच्या नंतर सगळ्यात शेवटचा जो फेज आहे ते म्हणजे आपलं जे काही फीचर आहे ते फीचर कम्प्लीट आपलं डेव्हलप करून झालेलं आहे. त्याच्यानंतर त्या टेस्ट केसचा म्हणजे त्या फीचरचा एक्झॅक्टली रिपोर्ट काय आहे तो रिपोर्ट आपण जनरेट करत असतो. ओके, बेस्ड ऑन द टेस्ट केसेस. मग किती टेस्ट केसेस आपले पास झाले, किती टेस्ट केसेस फेल झाले, त्याच्यानंतर नवीन एखादा काही इश्यू आला का जे आपण या टेस्ट केसमध्ये कन्सिडर केलं नव्हतं, त्या रिलेटेड आपण कम्प्लिटली एक फायनल आपलं टेस्ट सायकल जे आहे ते क्लोज करतो. म्हणजे युजर आपलं लॉग इन सिस्टीम जे आहे ते लॉग इन सिस्टीम डेव्हलप झाली आणि ते लॉग इन सिस्टीम आपण टेस्ट केलं. त्याच्यानंतर त्या टेस्ट झाल्याच्या नंतरचा काय रिपोर्ट आहे तो रिपोर्ट जो आहे तो आपण या टेस्ट सायकल क्लोजर मध्ये आपण टाकत असतो. त्यानंतर बेस्ड ऑन दॅट मग त्याच्यामध्ये काही टेस्ट केसेस फेल झालेले असतील तर मग परत ते डेव्हलपरकडे जातात. त्याच्यानंतर मग परत ही जी सायकल आहे ही सायकल परत रिपीट होते. मग ते डेव्हलपर गेल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे सेम इश्यू जर परत डेव्हलपरकडे गेला तर त्या ठिकाणी टेस्टचं प्लॅनिंग आपल्याला करावं लागत नाही, पण त्याच्यामध्ये टेस्ट केस
डिझाईन, त्याच्यानंतर टेस्ट एक्झिक्युशन, म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला परत कराव्या लागतात. म्हणजे प्रत्येक फीचरसाठी किंवा नवीन टेस्टिंग असेल किंवा जुनं जरी टेस्टिंग असेल, तर त्यासाठी हे जे फेजेस आहेत, या फेजेस मधून आपल्याला जावं लागतं ऍज अ सॉफ्टवेअर टेस्टिंग इंजिनियर. ओके, त्यासाठी तुम्हाला हे जे फेजेस आहेत, हे फेजेस लक्षात असणं गरजेचं आहे आणि ह्या फेजेस लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही ऍज अ मॅन्युअल टेस्टर असा किंवा ऑटोमेशन टेस्टर असा, दोन्ही पद्धतीचे जे काही टेस्टर असतील, त्या दोन्ही प्रकारच्या टेस्टरसाठी हे फेजेस लक्षात असणं किंवा या फेजेस नुसारच ते आपलं काम होणं गरजेचं आहे. तर आता ऑटोमेशन टेस्टिंगचे जे काही म्हणजे टूल्स आहेत, तर त्या टूलमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो आणि त्याच बेसिसवरती आपण याचं टेस्टिंग करत असतो. आता ह्या सॉफ्टवेअर टेस्टिंगची लाईफ सायकल आपण थोडक्यात एकदा गो थ्रू करू आणि आपण जे काही रिक्वायरमेंट घेतलेली आहे, ओके, ई कॉमर्स साईटचं, त्याचं आपण एक थोडक्यात कसं पद्धतीने हे अनालाइज करू शकतो आणि कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं ते आपण बघूया. जसं की रिक्वायरमेंट आणि अनालिसिस डिझाईन. ओके, याच्यामध्ये आपल्याला रिक्वायरमेंट घ्यायचं आहे. रिक्वायरमेंट घेत असताना आपल्याला काय करायचं की कोणते फीचर्स डेव्हलप होणार आहेत, ओके, ते त्याच्यामध्ये काय टेस्ट करायचं आहे आणि काय टेस्ट नाही करायचं आहे, त्या गोष्टी आपण याच्यात डिस्कस करू शकतो. ओके, त्याच्यामध्ये रिव्ह्यू करतो, म्हणजे जे काही जो काही सॉफ्टवेअर आर्किटेक्ट असेल, ओके, त्यांनी किंवा युजर डिझायनर असेल, ओके, युएक्स डिझायनर, त्यांनी ते डिझाईन बनवून दिलंय. त्याच्यानंतर त्याच्यामधला एक्झॅक्टली कोणता पार्ट डेव्हलप झालेला आहे, कोणता पार्ट डेव्हलप नाही झालेला आहे, कोणता पार्ट टेस्ट करायचा, कोणता पार्ट टेस्ट नाही करायचा आहे, ओके, त्या रिलेटेड सगळी जी काही इन्फॉर्मेशन असेल, ती इन्फॉर्मेशन आपण म्हणजे रिव्ह्यू करतो. सगळे रिक्वायरमेंट डॉक्युमेंट रिव्ह्यू करतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टेस्टेबल ज्या काही गोष्टी असतील, काय टेस्ट करणार आहेत आपण, त्याचं आपण म्हणजे सगळे पॉइंट्स आपण लिहून ठेवतो. म्हणजे सगळे जे काही टास्क आहेत, सगळे फीचर्स ते आपण आयडेंटिफाय करतो. आयडेंटिफाय करून आपण ते स्टोअर करू शकतो. त्यानंतर एक फायनल आपण एक टेस्ट सिनारिओ आपण डॉक्युमेंट बनवू शकतो. हा झाला पार्ट रिक्वायरमेंटचा, म्हणजे रिक्वायरमेंट घेण्यापासून. आता आपला जो काही पहिला पार्ट आहे, जसं आपण म्हटलं ई कॉमर्स साईट आपल्याला बनवायची आहे. त्याच्यामध्ये युजर लॉग इन हे फीचर डेव्हलप होणार आहे. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला कळालं की त्याच्यामध्ये युजर नेम पासवर्डनी लॉग इन होणार आहे, ईमेल पासवर्डनी लॉग इन होणार आहे, मोबाईल ओटीपीनी लॉग इन होणार आहे. ही एक्झॅक्टली रिक्वायरमेंट आपल्याला कळाली. ओके, पण आता या फेजमध्ये किंवा या स्प्रिंटमध्ये कुठल्या प्रकारचं ऍप्लिकेशन फीचर डेव्हलप होणार आहे, तर ते आपण बघू शकतो. याच्यामध्ये UI त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट केलेला आहे का, UIचं टेस्टिंग सुद्धा करायचं आहे का, रेस्पॉन्सिव्हनेस आपल्याला टेस्ट करायचं आहे का, म्हणजे ती जे काही वेबसाईट असेल किंवा वेब ऍप्लिकेशन असेल, तर ते रेस्पॉन्सिव्ह आपल्याला चेक करायचं आहे का, रेस्पॉन्सिव्ह आहे का नाहीये, त्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला नोट डाऊन कराव्या लागतात. हे झालं तुमचं रिक्वायरमेंट अनालिसिस. तर याच्यामध्ये आपण रेस्पॉन्सिव्हनेस बघितलं. रिस्पॉन्सिव्हनेस बघितला. त्याच्यानंतर UX आपल्याला टेस्ट करायचा आहे की नाही, ते आपण कन्सिडर केलं. त्याच्यानंतर याच्यात बॅकएंड इम्प्लिमेंट केलेलं आहे का, ते आपण चेक केलं. याच्यात सिक्युरिटी चेक करायची आहे का, सिक्युरिटी रिलेटेड परफॉर्मन्स याचा चेक करायचा आहे का. तर या रिलेटेड सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे त्याला चेक करतो आणि त्यानुसार याचं फायनल रिक्वायरमेंट आपण कॅल्क्युलेट करतो. जसं की आता ह्याच्यामध्ये रिस्पॉन्सिव्हनेस चेक करायचं आहे. ओके, दॅट इज येस. UX डिझाइन आपल्याला चेक नाही करायचं आहे आता. याला आपण म्हटलं नो. बॅकएंड चेक करायचं आहे का? सपोज येस. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात चेक करतो आणि एक्झॅक्टली काय आपल्याला टेस्ट करायचंय, काय टेस्ट नाही करायचंय, त्या रिलेटेडचं एक आपल्या एंडनी आपण डॉक्युमेंट प्रिपेअर करत असतो. ओके, ते डॉक्युमेंट झाल्याच्या नंतर मग पुढच्या फेजला आपण जात असतो. ओके, म्हणजे याच्यानंतर आपण त्याचं टेस्ट सिनारिओ क्रिएट करतो. ओके, टेस्ट सिनारिओ म्हणजे आता जसं की आपण इथं बघितलं, रिक्वायरमेंट आपण घेतली, रेस्पॉन्सिव्हनेस आपण घेतलं, तर त्याचे टेस्ट सिनारिओ आपण करतो. म्हणजे याच्यामध्ये म्हणजे मोबाईल व्ह्यूचा आपल्याला चेक करायला पाहिजे. त्याच्यानंतर डेस्कटॉप व्ह्यू आपल्याला चेक करायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर टॅबलेटचा व्ह्यू जो असेल, तो आपल्याला व्ह्यू चेक करायला पाहिजे. हे झाले आपले टेस्ट केस सिनारिओ. म्हणजे रेस्पॉन्सिव्हनेस हे एक आपलं रिक्वायरमेंट झालं. टेस्टिंग मध्ये आपल्याला काय करायचंय, युजर लॉग इनचा जो फॉर्म असेल, तो फॉर्म आपल्याला टेस्ट करायचा आहे. हे झालं आपल्याला रिक्वायरमेंट आणि त्या रिक्वायरमेंटच्या बेसिसवरती म्हणजे ते फीचर डेव्हलप झालेलं आहे. त्याच्या बेसिसवरती आपण परत आपली रिक्वायरमेंट आपण त्याच्यामध्ये ठेवतोय. त्यामध्ये रेस्पॉन्सिव्हनेस हे एक फीचर आपण टाकलं. तर या फीचरमध्ये आपल्याला सिनारिओ आपल्याला बनवायचे आहेत. काय-काय सिनारिओ असतील, म्हणजे त्याच्यात रिस्पॉन्सिव्हनेस चेक करायचा आहे, हा झाला आपला रिक्वायरमेंट. या रिक्वायरमेंटमध्ये परत आपले सिनारिओ बनले. म्हणजे पहिला सिनारिओ रिस्पॉन्सिव्ह असलं पाहिजे कुठं, मोबाईलवरती. रिस्पॉन्सिव्ह असलं पाहिजे कुठं, डेस्कटॉपवरती. रिस्पॉन्सिव्ह असलं पाहिजे टॅबलेटवरती. म्हणजे या तिन्ही डिव्हाइसवरती ते रिस्पॉन्सिव्ह असलं पाहिजे. त्याच्यानंतर याच्यामध्ये ब्राउझर कोणते-कोणते पाहिजेत, कुठल्या-कुठल्या ब्राउझरमध्ये चेक करायला पाहिजे. क्रोम ब्राउझर असेल,
त्याच्यानंतर सपोज एज ब्राउझर असेल मायक्रोसॉफ्टचं, तर या तिन्ही ब्राउझरवरती चेक व्हायला पाहिजे. हे आपण त्याच्यामध्ये सिनॅरिओ परत कॉन्फिगर करतो किंवा सिनॅरिओ आपण नोट डाऊन करतो. आणि या पद्धतीनुसार म्हणजे हे झाल्याच्या नंतर मग आपलं एक्झॅक्टली आपलं रिक्वायरमेंट झाली कंप्लीट. ओके, ज्या गोष्टी टेस्ट करायचे त्या रिलेटेड सगळ्या गोष्टीचा विचार करून म्हणजे सिनॅरिओ आपण चेक करतो, त्याच्यामध्ये कुठले डिव्हाइस असतील, कुठला युजर असेल, काय काय फीचर्स असतील, या सगळ्या गोष्टीचा चेक करतो. ओके, ते म्हणजे तुमचं झालं रिक्वायरमेंट अनालिसिस आणि रिक्वायरमेंट फायनलायझेशन. हे झालं रिक्वायरमेंट फायनलायझेशन. त्यानंतर पुढचा जो पार्ट येतो तो आता पार्ट येतो टेस्ट प्लॅनिंगचा. ओके, आपल्याला कळालंय की एक्झॅक्टली काय टेस्टिंग करायचंय, त्याचे सिनारिओज आपण नोट डाऊन करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मग पुढे आपल्याला टेस्टिंगचा स्कोप आपल्याला डिफाईन करायचा असतो. मग प्लॅनिंग फेज मध्ये काय काय येतं, टेस्टिंगचा स्कोप. जसं की आपण रिक्वायरमेंट फेज मध्येच आपण बघितलं होतं की काय टेस्टिंग करायचंय आणि काय टेस्टिंग नाही करायचंय. ओके, त्यानुसार त्याचा स्कोप आपण ऑलरेडी आपल्या रिक्वायरमेंट फेज मध्येच आपण डिफाईन केलेला आहे. त्यानंतर सुद्धा अजून काही गोष्टी आपण चेक करू शकतो की जसं की आपल्याला मोबाईलमध्ये चेक करायचं आहे, तर मोबाईलमध्ये एक्झॅक्टली कोणत्या मोबाईलमध्ये चेक करायचं आहे. जर सपोज मोबाईलचं ब्राउझरमध्ये सिम्युलेटर आपल्याला टाकून चेक करायचं आहे का ऍक्च्युअल फिजिकल डिव्हाइसमध्ये आपल्याला चेक करायचं आहे, त्या रिलेटेड स्कोप जो आहे तो स्कोप आपल्याला परत डिफाईन करावा लागतो. तो जो स्कोप आहे तो स्कोप आपल्याला या प्लॅनिंगच्या फेजमध्ये आपण तो स्कोप डिफाईन करतो. म्हणजे जे काही रिक्वायरमेंट अनालिसिस आणि प्लॅनिंग हे जे दोन फेजेस आहेत, हे दोन फेजेस अगदी जवळचे असतात. त्याच्यामुळे कधी-कधी असं होतं की म्हणजे आपण प्लॅनिंग करतोय का आपण रिक्वायरमेंट अनालाइज करतोय, हे आपल्याला कधी-कधी लक्षात येऊ शकत नाही. कारण ह्या दोन्ही गोष्टी अगदी एकमेकांच्या सोबत काम करतात. त्यामुळं बऱ्याच वेळेस असं होतं की रिक्वायरमेंटच्या वेळेसच आपला स्कोप सुद्धा डिफाईन झालेला असतो आणि मग स्कोप डिफाईन करत असताना आपल्याला रिक्वायरमेंट घ्यायची गरज पडते. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे जवळ-जवळ सोबत-सोबत होऊ शकतात. त्यानंतर मग त्याचं रिसोर्स प्लॅनिंग. रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे काय? तर आपल्याला म्हणजे जर काही आपल्याला डिव्हाइसेस लागत असतील, तर मग ते डिव्हाइसेस कोणते-कोणते लागतील? जर आपल्याला टीम मेंबर टेस्टर कडून ते जर टेस्ट होणार नसेल, तर टीम आपल्याला लागत असतील, तर मग ते टीम आपल्याला डिफाईन करावी लागेल. किंवा जर आपल्याला डेव्हलपरची मदत लागत असेल, तर कोणता डेव्हलपर आपल्यासोबत टेस्टिंगसाठी काम करेल, त्या डेव्हलपरचं अलोकेशन आपल्याला करावं लागेल. त्याच्यानंतर जे काही टूल्स असतील, जसं आपण म्हटलं की मोबाईलवरती आपल्याला टेस्ट करायचंय, तर मग मोबाईल डिव्हाइसेस, कोणते मोबाईल डिव्हाइसेस टेस्ट करायचे, तर ते डिव्हाइसेस अवेलेबल करणं किंवा ते डिव्हाइसेस जर अवेलेबल नसतील, तर त्याचं प्लॅनिंग करणं. ह्या गोष्टी आहेत ज्या या रिसोर्स प्लॅनिंग मध्ये येतात. त्याच्यानंतर मग शेड्यूल प्लॅनिंग. त्यानंतर हेच आपलं झालं म्हणजे सगळं आपण केलं. आपल्याकडे टूल्स आले, रिसोर्सेस आले, डेव्हलपर आपल्याला पाहिजे ते आलं, सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर पुढचा जो पार्ट येतो दॅट इज युअर शेड्यूल. म्हणजे हे जे काही टेस्टिंग आहे, हे टेस्टिंग किती दिवसामध्ये, किती वेळेमध्ये, कशा पद्धतीनं म्हणजे प्लॅनिंग केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने हे टेस्ट एक्झिक्यूट झालं पाहिजे. त्याचं टाईमलाईन काय आहे? ह्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टीचं सुद्धा प्लॅनिंग त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे टेस्टिंगसाठी आपल्याकडे वेळ किती आहे? किती ॲक्टिव्हिटीज आहेत? त्याला किती वेळ लागू शकतो? या गोष्टीचं सुद्धा प्लॅनिंग जे आहे, या टाईमलाईनमध्ये त्याचं प्लॅनिंग केलं जातं. त्यानंतर पुढचा पार्ट येतो टेस्ट केस डिझाइन. हा पार्ट सगळ्यात महत्त्वाचा. म्हणजे प्लॅनिंग पर्यंत झालं दॅट इज ओके. पण आता पुढचं टेस्टिंग जे करायचं आहे, त्या टेस्टिंगमध्ये टेस्ट केसेस येतात. आता टेस्ट केसेसमध्ये जसं की आपण बघितलं सिनारिओ. ओके, सिनारिओ आपण बघितले. म्हणजे पहिला सिनारिओ आपला हा आहे, रिक्वायरमेंट आपण केलं. त्या रिक्वायरमेंटमध्ये आपल्याला मोबाईल व्ह्यूचा आपल्याला चेक करायचा रिस्पॉन्सिव्हनेस, डेस्कटॉपचं करायचंय, टॅबलेटचं करायचंय, ब्राउझरचं करायचंय. ह्या गोष्टी आपल्याला कळाल्या. त्याच्यानंतर एक्झॅक्टली ह्या याच्यावरती मोबाईल व्ह्यू मध्ये ते कसं दिसलं पाहिजे त्याचे आपण टेस्ट केसेस लिहित असतो. ओके, म्हणजे आता जर सपोज आपल्या लॉगिनच्या फॉर्म मध्ये एक थोडक्यात तुम्हाला एक लॉगिन फॉर्म आपला मोबाईल मध्ये कसं दिसला पाहिजे त्याचं एक डिझाईन करून दाखवतो. सपोज हे आपलं आहे डेस्कटॉप व्ह्यू आणि हे आपलं आहे मोबाईल व्ह्यू. ओके, आता या ठिकाणी म्हणजे डेस्कटॉपमध्ये विड्थ जास्त असते, त्यामुळं आपण इथे एखादी इमेज दाखवू शकतो. सपोज इथं काहीतरी इमेज आहे आणि त्यानंतर इथं आपला ॲक्चुअलमध्ये लॉगिनचा फॉर्म रेंडर होतोय. ओके, इथे युजर नेम, पासवर्ड आणि हे बटन. अशा पद्धतीनं हे डेस्कटॉपमध्ये अशा पद्धतीने रेंडर होईल. आणि मोबाईलमध्ये मग कसं दिसायला पाहिजे? मोबाईलमध्ये कारण विड्थ कमी असल्यामुळं
जे काही इमेज असेल ती इमेज एकतर वर दाखवू शकतो किंवा खाली दाखवू शकतो. मग त्यानुसार आपल्याला हे टेस्ट केस आपल्याला डिझाइन करावं लागेल, की ही जे काही इमेज आहे डेस्कटॉपमध्ये इमेज दिसतीये, तर मोबाईलमध्ये कुठल्या ठिकाणी ती इमेज दिसायला पाहिजे. कारण जर डेस्कटॉपचं सेम टू सेम व्ह्यू जर आपण मोबाईलमध्ये ठेवला, तर तो व्यवस्थित दिसणार नाही. कारण त्याचं इनपुट छोटं होईल किंवा इमेज जी आहे ती इमेज छोटी होऊ शकते. ते व्यवस्थित दिसणार नाही. त्याचं अपीअरन्स व्यवस्थित असणार नाहीये. तर हे मोबाईलमध्ये कशा पद्धतीनं हे रिस्पॉन्सिव्ह झालं पाहिजे, कशा पद्धतीने दिसायला पाहिजे, ती आपल्याला डिफाईन करावं लागेल. जर आपण म्हटलं, की याच्यामध्ये जी काही इमेज आहे, ती इमेज आपली अशी वर दिसायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपला जो काही लॉगिनचा फॉर्म आहे, तो लॉगिनचा फॉर्म इथं रेंडर व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण हे मोबाईलचा सिनारिओ म्हणजे मोबाईलचं टेस्ट केस आपण टाकू शकतो. आता हे जे काही फील्ड्स असतील, हे फील्ड मोबाईलमध्ये एक्झॅक्टली कसे दिसायला पाहिजेत? एकाखाली एक दिसायला पाहिजे, साइडला दिसायला पाहिजेत, कशा पद्धतीने दिसायला पाहिजेत? त्याचं सुद्धा आपण टेस्ट केसेसमध्ये मेन्शन करत असतो. म्हणजे या रिलेटेड छोट्या-छोट्या गोष्टी आपण त्याच्यात मेन्शन करतो. ओके. म्हणजे सपोज त्याच्यामध्ये इमेज असेल, तर इमेज कशी दिसेल? त्यानंतर फॉर्म असेल, तर फॉर्म कसा दिसेल? इनपुट असेल, तर इनपुट कसं दिसेल? त्या इनपुटला लेबल असेल, तर लेबल कशा पद्धतीने दिसायला पाहिजे? जर सपोज मोठी स्क्रीन असेल, तर त्या ठिकाणी आपण लेफ्टला लेबल आणि राइटला त्याचं जे काही इनपुट असेल, ते आपण लिहू शकतो. ओके. इथं जर आपण म्हटलं म्हणजे इथं लॉगिन. ओके. सपोज इथं युजर नेम आहे. ओके. इथं पासवर्ड आहे. हे अशा पद्धतीनं म्हणजे डेस्कटॉपमध्ये आपण लेबल टाकू शकतो. पण मोबाईलमध्ये छोटा असल्यामुळं आपण इथंच त्याचं म्हणजे वरती युजर नेम, लेबल, त्याच्यानंतर मग पासवर्ड, लेबल टॉपला, त्याच्यानंतर मग इनपुट. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला मोबाईलमध्ये दाखवावं लागेल. त्या केसमध्ये हे सगळे आपले बनतील यूज केसेस किंवा टेस्ट केसेस. म्हणजे कशा पद्धतीनं हे सगळे एलिमेंट दिसले पाहिजेत, रिस्पॉन्सिव्ह कसं असलं पाहिजे, हे सगळं आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो आणि हे सगळे आपले होतात टेस्ट केसेस. म्हणजे प्रत्येक सिनारिओमध्ये आपले वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट केसेस त्या ठिकाणी बनलेले असतात. हे झालं रिस्पॉन्सिव्हचं. त्याच्यानंतर जो काही फॉर्म टेस्ट करायचा आहे, त्याच्यामध्ये दुसरं म्हणजे व्हॅलिड व्हॅलिड क्रेडेन्शियल्स आपण टाकले. ओके. व्हॅलिड सिनारिओ आपण टाकलं. व्हॅलिड म्हणजे त्याच्यामध्ये युजर नेम, पासवर्ड करेक्ट टाकला. त्याच्यानंतर काय व्हायला पाहिजे? त्याच्यानंतर इनव्हॅलिड आपण टाकलं. इनव्हॅलिड टाकल्याच्या नंतर काय व्हायला पाहिजे? तर त्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी सगळ्या आपण या टेस्ट केसमध्ये आपण मेन्शन करून ठेवतो. व्हॅलिड असेल, तर ते मे बी सपोज व्हॅलिड असेल, तर डॅशबोर्डला जायला पाहिजे. ओके. आणि इनव्हॅलिड असेल, तर एरर मेसेज दिसायला पाहिजे. आणि एरर मेसेज काय दिसायला पाहिजे? तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आपण या टेस्ट केसमध्ये कॉन्फिगर करत असतो आणि टेस्ट केस हे सुद्धा एक महत्त्वाचं या आपल्या टेस्टिंगच्या लाईफ सायकलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा असतो, तो म्हणजे टेस्ट केस. तुम्ही ऑटोमेशन टेस्टिंग करा किंवा अजून कुठल्याही पद्धतीचं टेस्टिंग करा. टेस्ट केसेस तुम्हाला लिहावेच लागतात आणि टेस्ट केस हे सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात क्रुशियल पार्ट जो असतो, तो या टेस्ट केसचा असतो. आता या टेस्ट केसमध्ये सुद्धा काही गोष्टी इम्प्लिमेंटेड आहेत किंवा काही गोष्टी आपल्याला लागतात. त्यापैकी जे पहिलं आहे त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करावं लागेल आपल्याला. म्हणजे कंडिशन्स आयडेंटिफाय करावे लागतील. क्रायटेरिया आपल्याला आयडेंटिफाय करावं लागेल. आपण सिनारिओ डिफाईन करतो. म्हणजे सिनारिओ 1, सिनारिओ 2. सिनारिओ 1 मध्ये काय झालं पाहिजे? सिनारिओ 2 मध्ये काय झालं पाहिजे? जसं की व्हॅलिड क्रेडेन्शियल्स हे एक आपलं सिनारिओ आहे. इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स हे आपलं एक सिनारिओ आहे. त्या प्रत्येक सिनारिओमध्ये काय-काय व्हायला पाहिजे? त्या गोष्टी ज्या आहेत, त्या गोष्टी आपण आयडेंटिफाय करून त्या कंडिशन्स, सगळे कंडिशन्स आणि क्रायटेरिया सगळं आपण एक-एक स्टेप बाय स्टेप आपण ते नोट डाउन करतो. ते झाल्याच्या नंतर त्या प्रत्येक सिनारिओवरती, प्रत्येक क्रायटेरियावरती आपण एक-एक टेस्ट केस लिहीत असतो. आता ही जी टेस्ट केस आहे, ही टेस्ट केस 2 प्रकारची असेल. एक व्हॅलिड असेल आणि दुसरं इनव्हॅलिड असेल. अ, आता जसं की आपण म्हटलं, व्हॅलिड सिनारिओ आपल्याला चेक करायचा आहे. ओके. त्यासाठीच आपण सांगितलं. म्हणजे जर सपोज व्हॅलिड क्रेडेन्शियल्स आपण टाकले, तर ते डॅशबोर्डला जायला पाहिजे, हे आपण सांगितलं. आता हेच आपण 2 पद्धतीने टेस्ट करत असतो. ओके. एक आपण म्हणजे पास होण्यासाठीचं सिनारिओ आणि दुसरं फेल होण्यासाठीचं सिनारिओ. पासमध्ये काय? आपण इथं म्हणजे करेक्ट युजर नेम, पासवर्ड टाकलं. युजर नेम, पासवर्ड करेक्ट टाकला, की त्या ठिकाणी आपलं जे लॉगिन आहे ते लॉगिन होईल आणि जर सपोज आपण इनकरेक्ट युजर नेम, पासवर्ड टाकलं, तर त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी हे जे टेस्ट केस असेल, ती टेस्ट केस फेल व्हायला पाहिजे. तर त्याचे सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टेस्ट केसेस सुद्धा आपण त्या ठिकाणी लिहीत असतो. म्हणजे एक टेस्ट केस आपण लिहिली, की व्हॅलिड क्रेडेन्शियल्स म्हणजे क्रेडेन्शियल झाल्याच्या नंतर ते डॅशबोर्डला जायला पाहिजे. हे आपलं एक टेस्ट केस आहे. तर ती टेस्ट केस आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्ही अँगलने आपण त्याला टेस्ट करत असतो.
तर ते तुमचं म्हणजे ते एकदा जर सपोज आपण पॉझिटिव्ह जर रन केलं टेस्ट केस तर ते पास व्हायला पाहिजे, आणि जर सपोज निगेटिव्ह आपण पास केलं, निगेटिव्ह आपण जर टेस्ट केलं तर ते फेल व्हायला पाहिजे. तर ह्या दोन्ही ज्या यूज केस आहेत किंवा दोन्ही पद्धतीचे टेस्ट केस आपण त्याच्यामध्ये एक्झिक्यूट करत असतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ही गोष्टी सुद्धा तुम्हाला इथे आयडेंटिफाय कराव्या लागतील. म्हणजे टेस्ट केस राईट करत असताना ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये मेन्शन कराव्या लागतील. आणि त्याच्यामध्ये ते टेस्ट केस एक्झिक्यूट करण्यासाठी काय आपल्याला रिक्वायरमेंट लागणार आहे का, इनपुट काय लागणार आहे, URL कोणता असेल, कशा पद्धतीने टेस्ट होईल, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये मेन्शन करतो. आणि त्याच्या ती टेस्ट केस रन केल्याच्या नंतर ओके, जसं की आपण लॉग इन केलं, युजर नेम पासवर्ड टाकला, सबमिट केलं, सबमिट केल्याच्या नंतर काय आउटपुट यायला पाहिजे ते आउटपुट सुद्धा आपण या टेस्ट केसमध्ये मेन्शन करत असतो. त्याच्यानंतर सगळे टेस्ट केस लिहून झाल्याच्या नंतर आपण एकदा त्याची अॅक्युरेसीसाठी, म्हणजे हे टेस्ट केस सगळे प्रॉपर काम करतील त्यासाठी एकदा फायनल आपण रिव्ह्यू करत असतो. रिव्ह्यू केल्यानंतर जेव्हा आपल्याला वाटलं की हे 10 टेस्ट केस झालेले आहेत आपले आणि 10 टेस्ट केस आपल्याला एक्झिक्यूट करायचे आहेत, तेव्हा हे आपले 10 टेस्ट केसेस फायनल करून मग हे आपलं जे टेस्ट केस आहे, टेस्ट केस आपलं कंप्लीट होईल. त्यानंतर ऍक्च्युअल मध्ये आपण या टेस्ट केसेस एक्झिक्यूट करू शकतो. तर हे टेस्ट केस डिझाईन करत असताना कशा पद्धतीने आपण ते डिझाईन करतो, ओके, त्याचं पण थोडक्यात आपण टेक्निक्स हे डिस्कस करूया. तर जे काही टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये जे काही त्याच्यामध्ये 3 टेक्निक आहेत. त्याच्यामध्ये इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग, म्हणजे जे सारख्या गोष्टी असतील त्या सारख्या गोष्टीचा आपण वेगवेगळे ग्रुप करू शकतो. म्हणजे व्हॅलिड असेल, जसं आता मी तुम्हाला ओरली सांगितलं त्या पद्धतीनं हे टेस्ट केस बनवत असताना त्या पद्धतीनं आपल्याला ते म्हणजे त्याचं चेंज करावं लागेल, ग्रुप करावं लागेल. ओके, त्यासाठी त्याला इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये बघा, आता एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. जसं की आपण लॉग इन फॉर्मचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. ओके, टेस्टिंग अ लॉग इन फॉर्म. त्याच्यामध्ये व्हॅलिड इनपुट ग्रुप, त्याच्यामध्ये व्हॅलिड काय आहे, युजर नेम आणि पासवर्ड जर सपोज करेक्ट असतील तर त्या ठिकाणी काय व्हायला पाहिजे ते आपण मेन्शन करतो. त्याच्यानंतर इनव्हॅलिड इनपुट ग्रुप, त्याच्यामध्ये युजर नेम करेक्ट आहे आणि पासवर्ड इनकरेक्ट आहे. अशा पद्धतीचं आपण ह्याच्यामध्ये वेगवेगळे सिनारिओ आपण त्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो, ग्रुप आपण क्रिएट करू शकतो. इनपुट जे असेल ते इनपुट वेगवेगळ्या पद्धतीचं आपण क्रिएट करून ठेवू शकतो आणि मग हे त्याच पद्धतीने टेस्ट केसेस रन होतील. म्हणजे व्हॅलिड युजर नेम, पासवर्ड, युजर नेम पण व्हॅलिड आहे, पासवर्ड पण व्हॅलिड आहे. ओके, त्या केसमध्ये काय होईल, युजर नेम चुकीचा आहे, पासवर्ड बरोबर आहे, त्या केसमध्ये काय होईल. हे सगळे जे काही सिनारिओ आहेत, हे सगळे सिनारिओ आपण कंबाईन करून त्याचे आपण वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप क्रिएट करू शकतो. ओके, जर एखादा मोठा फॉर्म असेल त्या फॉर्मला मग कुठल्या पद्धतीने कुठल्या सिनारिओला आपल्याला टेस्ट करायचा आहे आणि कुठला यूज केस आपण त्या ठिकाणी घेतोय, त्याच्या बेसिसवरती आपण जो काही डेटा असेल तो डेटा आपण ग्रुप करू शकतो आणि त्या ग्रुपच्या बेसिसवरती आपलं जे काही टेस्टिंग असेल ते टेस्ट केस आपण त्याच्यामध्ये रन करू शकतो. ओके, जसं आता मी तुम्हाला इथे सांगितलं होतं इनपुटमध्ये पास होण्यासाठीचं काय, फेल होण्यासाठीचं काय, तर अशा पद्धतीचे आपण ह्याच्यामध्ये अजून टेस्ट केसचे आपण डेटा ग्रुप पण करू शकतो. म्हणजे फक्त म्हणजे एकच सिनारिओ नाहीये, तर त्याच्यामध्ये अजून मल्टिपल जर सपोज सिनारिओ असतील तर त्याचा सुद्धा आपण ग्रुप करू शकतो. अजून एक एक्झाम्पल आपण बघूया, जसं की टेस्टिंग अँड एज व्हेरिफिकेशन फीचर. जर आपल्याकडे एज व्हेरिफाय आपल्याला करायचं आहे, ओके, त्याच्यामध्ये सपोज आपण कन्सिडर केलं की एक टेस्ट केस आहे आपल्याकडे, व्हॅलिड इनपुट ग्रुप काय आहे, म्हणजे 18 to 65 पर्यंतचं त्यांनी रेंज घेतलं पाहिजे. ओके, म्हणजे ते जे काय त्याच्यामध्ये जर काही इनपुट असेल तर ते त्यांनी ऍक्सेप्ट केलं पाहिजे, अदरवाईज दुसरं जे काही इनपुट असेल ते त्यांनी ऍक्सेप्ट नाही केलं पाहिजे. तर त्यासाठी आपण म्हणजे क्रायटेरिया आपण तिथे मेन्शन करू शकतो, की त्याच्यामध्ये एक ग्रुप आपण क्रिएट करू शकतो. त्या ग्रुपमध्ये जे काही एज आहे ते एज आपण बिलो 18 ठेवू शकतो. त्याच्यानंतर अबोव्ह 65 आपण ठेवू शकतो. त्यानंतर एक व्हॅलिड सिनारिओसाठी आपण जे रेंज आहे ते रेंज आपण 18 to 65 च्या बिट्स मध्ये ठेवू शकतो. त्यानंतर मग हे आपले 3 ग्रुप तयार होतील आणि या 3 ग्रुपच्या बेसिसवरती आपण ते एक टेस्ट केस जी आहे ती टेस्ट केस आपण रन करू शकतो. रन केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की म्हणजे टेस्ट केस 1 आहे आणि त्याच्यामध्ये हे 3 वेगळे परत सिनारिओ आहेत. म्हणजे त्या ठिकाणी ॲक्चुअलमध्ये 3 टेस्ट केसेस बनतील. ओके, एक टेस्ट केस त्या ठिकाणी हे म्हणजे व्हॅलिड असेल तर ते पास करेल आणि जर सपोज ते इनव्हॅलिड असेल तर ते फेल करेल आणि फेल झाले सुद्धा आपलं टेस्ट केस आहे ते टेस्ट केस पास होईल. आता हे कसं तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता इथे आपण 3 गोष्टी आपण घेतोय. ओके, व्हॅलिड इनपुट ग्रुप. ओके, पहिल्यांदा आपण आपल्याकडे एक एज इनपुट आहे. ओके, त्याच्यामध्ये युजरनी पहिल्यांदा काय केलं की 18 इनपुट टाकलं आणि सबमिट केलं. ओके, त्यानंतर या तिघांपैकी आपण तिथं व्हॅलिडेट करतोय. ओके, त्या ठिकाणी इट्स अ व्हॅलिड
तर मग हे जे काही टेस्ट केस असेल ही टेस्ट केस त्या ठिकाणी पास होईल, कारण 18 आपण टाकलेला आहे. त्यानंतर म्हणजे इथं आपण हे व्हॅलिड म्हणजे इथं आपण फक्त चेक करतोय की ते रेंज जी आहे रेंज बिटवीन 18 to 65 तर त्या रेंजमध्ये असल्यामुळं हे आपली टेस्ट केस पास होऊन जाईल. ओके. दुसरं जे आहे दुसऱ्यामध्ये आपण काय टाकतोय की सपोज 10 आपण टाकलं, 10 प्रेस केलं युजरनी आणि ही एंटर केलं, तर ही टेस्ट केस फेल म्हणजे ऍक्च्युअल मध्ये हे निगेटिव्ह व्हॅलिडेशन आहे किंवा निगेटिव्ह सिनारिओ आहे, कारण या ठिकाणी एरर यायला पाहिजे. ओके. जर सपोज एरर आला, इफ एरर देन टेस्ट केस पास. आणि जर एरर नाही आला तर मग ही टेस्ट केस काय होईल, फेल होईल, कारण म्हणजे त्या इनपुटनी 10 हे जे काही व्हॅल्यू आहे 10 व्हॅल्यू त्यांनी ऍक्सेप्ट नाही करायला पाहिजे, त्या ठिकाणी तुमचं एरर येऊ शकतो, म्हणजे एररच यायला पाहिजे. ओके. ते टेस्ट केस तुमचं फेल होणार. आणि जर सपोज युजर मोर दॅन 65 म्हणजे सपोज 70 जर सपोज इनपुट देत असेल, ओके, आणि तिथं जर एरर येत असेल, इफ एरर देन ते टेस्ट केस आपण पास म्हणू शकतो. आणि जर एरर नाही आला तर ते टेस्ट केस फेल होईल. आणि जर हे तिन्ही टेस्ट केस पास झाले असतील तर ते जे काही फीचर असेल किंवा ते सिनारिओ जे असेल ते सिनारिओ आपण पास करू शकतो. ते फीचर म्हणजे कम्प्लिटली म्हणजे ओके आहे. आणि जर याच्यामध्ये इथे एरर येत नसेल म्हणजे मे बी सपोज बिलो 18 ला एरर आलाय पण अबोव 18 ला सपोज एरर येत नसेल तर त्या ठिकाणी आपलं ते टेस्ट केस जे असेल ते टेस्ट केस फेल होईल. म्हणजे असे सिनारिओ बेसिस आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आपण इनपुट ग्रुप क्रिएट करून आपण हे सिनारिओ जे आहे ते सिनारिओ आपण चेक करू शकतो, टेस्ट करू शकतो. तर अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे बेस्ड ऑन सिनारिओ, बेस्ड ऑन यूज केस, बेस्ड ऑन क्रायटेरिया त्याच्यानुसार सुद्धा हे व्हॅलिडेशन जे आहे व्हॅलिडेशन नुसार आपण वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट केसेस बनवू शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट केसेस त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर हे जे आहे त्याच्यामध्ये आपण त्याचं डेटा जो आहे डेटा कशा पद्धतीने आपल्याला द्यायचा आणि त्या डेटाच्या बेसिसवरती कशा पद्धतीने आपल्याला व्हॅलिडेशन करायचंय ते आपण इथं टेस्ट केसमध्ये लिहू शकतो. तर त्या रिलेटेड एक म्हणजे आपण डेटा पार्टिशनिंग करून आपण टेस्ट केसेस जे आहेत ते टेस्ट केसेस लिहू शकतो. म्हणजे ही एक पद्धत आहे. या पद्धतीनुसार सुद्धा आपण डेटा पार्टिशनिंग करून आपण टेस्ट केसेस लिहू शकतो. त्यानंतर दुसरं बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस या पद्धतीनुसार सुद्धा आपण टेस्टिंग करू शकतो. ह्याच्यामध्ये काय टेस्टिंग आहे? ह्याच्यात कशा पद्धतीनं तर ह्याच्यात म्हणजे मॅक्सिमम काय असेल, मिनिमम काय असेल, लिमिट सेट करून त्यानुसार हे टेस्टिंग केलं जातं. याच्यामध्ये फक्त म्हणजे मॅक्सिमम म्हणजे 2च गोष्टी आपण टेस्ट करतो. म्हणजे मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू. हे मोस्टली तुमचं डेट इनपुट असेल किंवा नंबर इनपुट असेल किंवा रेंज इनपुट असेल. तर त्या ठिकाणी हे बाउंड्री लेव्हलचं जे व्हॅल्यू असेल ते व्हॅल्यूच्या नुसार आपण ते अॅनलाईज करू शकतो. जसं की आपण आता बघितलं होतं एज. ओके. एजमध्ये सुद्धा हे बाउंड्री लेव्हल बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस करून आपण त्या ठिकाणी हे टेस्टिंग करू शकतो. त्याच्यामध्ये मिनिमम काय असेल, मॅक्सिमम काय असेल ते सेट असतं आणि त्याच्या आतमध्ये जर काही एखादी व्हॅल्यू असेल तर ती व्हॅल्यू आपण म्हणजे ते व्हॅल्यू असेल तर ते पास होईल आणि त्याच्यापेक्षा जर खाली असेल तर ते फेल होईल. त्या रिलेटेड आपण इथं टेस्टिंग जे आहे ते टेस्टिंग करू शकतो. त्याच्यामध्ये एक कॅल्क्युलेटर असेल तर त्या कॅल्क्युलेटरमध्ये आपण 0 व्हॅल्यू जर टाकली तर त्या ठिकाणी एरर येऊ शकतो. राईट. 0 डिवाइड बाय 1, 2 मग त्या ठिकाणी एरर येऊ शकतो. तर ते मिनिमम तिथं किती व्हॅल्यू असली पाहिजे, काय असलं पाहिजे ते आपण तिथं सेट करू शकतो आणि त्यानुसार आपलं टेस्ट केस बनवू शकतं. त्यानंतर मॅक्सिमम काय व्हॅल्यू असली पाहिजे म्हणजे किती व्हॅल्यू असेल तर त्याच्यावर ते आपल्या कॅल्क्युलेटरमध्ये वर्क करेल. ओके. त्यानुसार मॅक्सिमम नंबर काय पाहिजे ते आपण सेट करू शकतो. असं एक बाउंड्री क्रिएट करून मग त्या बाउंड्रीनुसार आपण टेस्ट केसेस लिहू शकतो. म्हणजे या पद्धतीनुसार सुद्धा आपल्याला टेस्ट केसेस लिहिता येतील. एजमध्ये सुद्धा बाउंड्री व्हॅल्यू नुसार आपण ते टाकू शकतो. त्यानंतर डिसिजन टेबल टेस्टिंग. आता जर म्हणजे एखादं फीचर असेल ज्या फीचरमध्ये मल्टिपल व्हॅल्यूज किंवा मल्टिपल इनपुट्स आपल्याला टेस्ट करायचे असतील तर त्याचा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा सिनारिओ आपण क्रिएट करू शकतो आणि त्या सिनारिओच्या बेसिसवरती आपण त्याचं टेस्टिंग करू शकतो. ओके. फॉर एक्झाम्पल आपलं एक म्हणजे फ्लाईट टेस्टिंगचं फ्लाईट बुकिंग सिस्टीम आपल्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला इनपुट काही आपण घेतोय जसं की डिपार्चर सिटी आहे, त्यानंतर डेस्टिनेशन सिटी आहे, ट्रॅव्हल डेट आणि रिटर्न डेट या गोष्टी आहेत. आता या गोष्टीचं कॉम्बिनेशन करून म्हणजे ह्याचं आपल्याला कॉम्बिनेशन करावं लागेल. ओके. कॉम्बिनेशन केल्याच्या नंतर म्हणजे त्या डेटला जर आपल्याकडं ते म्हणजे व्हेइकल किंवा ते ट्रॅव्हल असेल किंवा प्लेन असेल, फ्लाईट असेल तर ते जर अवेलेबल असेल, तिथं जर सीट व्हॅकंट असेल तर ते रिटर्नमध्ये आपल्याला यायला पाहिजे. अदरवाईज ते टेस्ट केस फेल व्हायला पाहिजे. अशा पद्धतीचं आपण म्हणजे ह्या 4 गोष्टी एकत्र वापरून ओके त्याचं कॉम्बिनेशन करून मग आपल्याला ते
म्हणजे तिथे सिनारिओ बनतील आणि तेवढे टेस्ट केसेस बनतील आणि तेवढे टेस्ट केसेस आपल्याला ते टाकावं लागेल. तर असं हे डिसिजनचं टेबल आपल्याला बनवावं लागेल. म्हणजे डिपार्चर सिटी नसेल तर काय? ओके, सपोज डिपार्चर सिटीज त्यांनी टाकलेलं नाहीये. डेस्टिनेशन सिटी, ट्रॅव्हल डेट आणि रिटर्न डेट टाकलंय आणि त्यांनी सर्च केलं तर काय व्हायला पाहिजे? त्यानंतर त्यांनी डिपार्चर सिटी, डेस्टिनेशन सिटी दोन्ही गोष्टी टाकल्या. ट्रॅव्हल डेटच नाही टाकलं तर काय व्हायला पाहिजे? रिटर्न डेट नाही टाकलं तर काय व्हायला पाहिजे? याचे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे सिनारिओ आपण कन्सिडर करून मग त्याचं एक आपण डिसिजन टेबल बनवू शकतो आणि त्या टेबलच्या बेसिसवरती हे सगळे जे टेस्ट केसेस असतील ते टेस्ट केसेस आपले बनतील. म्हणजे जेवढे डिसिजन्स त्याच्यामध्ये असतील, सपोज 5 वेगवेगळे व्हेरिएशन्स त्याच्यामध्ये येत असतील, 5 सिनारिओ त्याच्यामध्ये कव्हर होत असतील, तर 5 टेस्ट केसेस त्या ठिकाणी बनतील. म्हणजे टेस्ट केस बनवण्यासाठी, टेस्ट केसचं डिझाइन करण्यासाठी चे हे काही म्हणजे असे एक म्हणजे आपण याला फीचर म्हणू शकतो किंवा टेक्निक्स म्हणू शकतो. ओके. या टेक्निकचा वापर करून आपले टेस्ट केसेस जे ते बनवू शकतो. म्हणजे एक्झॅक्टली व्हॅलिड असेल, इनव्हॅलिड असेल त्या पद्धतीनुसार किंवा मिनिमम, मॅक्सिमम त्याची बाउंडरी क्रिएट करून त्यानुसार आपण टेस्ट केसेस बनवू शकतो. त्यानंतर डिसिजन मेकिंग म्हणजे मल्टिपल जर सिनारिओ असतील, तर त्या सिनारिओचा विचार करून त्या सिनारिओचं सगळे सिनारिओ आपण लिस्ट डाउन करून त्यामध्ये कुठल्या पॉसिबल सिनारिओ होऊ शकतील आणि मग कुठल्या ह्याच्यामध्ये फेल होऊ शकतं. त्यानुसार एक डिसिजन टेबल बनवून मग त्या डिसिजन टेबलमध्ये जेवढे काही डिसिजन आपले एलिमेंट्स असतील, तेवढ्या एलिमेंटनुसार तेवढे टेस्ट केसेस आपले बनतील. यानुसार सुद्धा तुम्हाला टेस्ट केसेस बनवता येतील. त्यानंतर पुढचं टेस्ट एन्व्हायर्नमेंट सेटअप म्हणजे कशा पद्धतीचं म्हणजे टेस्ट करायचं आहे. तर टेस्टसाठी आपल्याला काय एन्व्हायर्नमेंट लागेल. जसं की आता आपण एक एक्झाम्पलमध्ये बघितलं, की आपल्याला युजर मॅनेजमेंट सिस्टम आपल्याला बनवायची किंवा लॉगिन सिस्टम बनवायची आहे ई-कॉमर्स साइटसाठी. तर त्या लॉगिन सिस्टमसाठी आपल्याला टेस्ट केसेस आपण रिटर्न केले. त्याच्यामध्ये आपल्याला काय लागते ते आपण बघितलं, राइट? मोबाईल लागतोय, त्याच्यानंतर डेस्कटॉप लागतोय. तर या रिलेटेड एन्व्हायर्नमेंट आपल्याला काय लागेल, कशा पद्धतीचं लागेल, त्याच्यामध्ये हे ॲप्लिकेशन कसं इन्स्टॉल करावं लागेल, कॉन्फिगर कसं करावं लागेल, या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टीचा सेटअप सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये आपण हार्डवेअर असेल, सॉफ्टवेअर असेल, इंटरनेट कनेक्टिव्हिटी लागत असेल, ओके. तर ते कशा पद्धतीने सेटअप करायचं, सगळं हे कॉन्फिगरेशन जे आहे, हे एन्व्हायर्नमेंट सेटअपमध्ये आपल्याला करावं लागेल. त्याच्यानंतर जर आपल्याला मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये टेस्टिंग करायचं आहे, तर मोबाईलमध्ये डेटा लागतो का? किंवा त्यासाठी इंटरनेट लागणार आहे का? या ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये कॉन्फिगर करत असतो. आणि हे झाल्यानंतर आपलं एन्व्हायर्नमेंट सेटअप त्या ठिकाणी रेडी होईल. म्हणजे ही एक फेज आपल्या टेस्टिंगमध्ये येत असते. त्यानंतर ॲक्चुअलमध्ये आपले टेस्ट केसेस आपले लिहून झालेले आहेत. एन्व्हायर्नमेंट सेटअप आपल्याकडे रेडी आहे. त्यानंतर जेवढे काही टेस्ट केसेस आपल्याकडे लिहिलेले आहेत, त्या सगळ्या टेस्ट केसेसला वन बाय वन आपण ॲक्चुअलमध्ये त्याला एक्झिक्यूट करतो. म्हणजे लॉगिनचं पेज असेल, त्या लॉगिनच्या पेजला आपण त्याच्यामध्ये व्हॅलिड सिनारिओ, इनव्हॅलिड सिनारिओ, सगळ्या प्रकारचे सिनारिओ जेवढे टेस्ट केसेस आपल्याकडे रेडी आहेत, तेवढे सगळे टेस्ट केसेस आपण त्या फॉर्ममध्ये एक्झिक्यूट करतो वन बाय वन. आणि त्याच्यानंतर जर सपोज एखादा काही प्रॉब्लेम आलेला असेल, त्याच्यामध्ये एखादं टेस्ट केस जर सपोज फेल होत असेल किंवा नवीन एखादा जर आपल्याला डिफेक्ट काही मिळाला, नवीन इश्यू आपल्याला काही मिळाला, तर तो इश्यू आपण त्या ठिकाणी नोट डाउन करून ते एक नवीन डिफेक्ट आहे, ते डिफेक्ट आपण लॉग इन करू शकतो. म्हणजे हा जो काही फेज आहे, या फेजमध्ये टेस्ट केस एक्झिक्युशन होत असतं. म्हणजे ॲक्चुअलमध्ये जे टेस्टिंगचा जो पार्ट आहे, तो पार्ट इथे येतो. पण ह्याच्या अगोदर जे काही फेजेस असतात, त्या फेजेस सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण त्याच्याच बेसिसवरती हे टेस्ट केस एक्झिक्युशन होतं. जर आपण टेस्ट केसेसच लिहिले नाहीयेत, तर आपण ऑटोमेशन टेस्टिंग करू शकत नाही किंवा मॅन्युअल टेस्टिंग करू शकत नाही. म्हणजे टेस्ट एक्झिक्युशन हा जो फेज आहे, या फेजला कंप्लीट करण्यासाठी आपल्याला टेस्ट केसचा फेज आपल्याला कंप्लीट करणं गरजेचं आहे. त्याच्या अगोदरचे जे काही फेजेस आहेत, ते फेजेस कंप्लीट करणं गरजेचं आहे. त्यानंतर मग ॲक्चुअल आपण टेस्टिंग करू शकतो. टेस्टिंग हा पार्ट अतिशय छोटा असतो. त्याच्यामध्ये जास्त आपल्याला वेळ लागत नाही. कारण आपल्याला करायचं काय? आपल्याला माहीत झालंय. म्हणजे युजरनेम, पासवर्ड टाकायचंय, सबमिट करायचंय, टेस्टिंग होतंय. दॅट इज ओके. हे आपल्याला म्हणजे कळालं. म्हणजे टेस्टिंग जो पार्ट आहे, तो टेस्टिंगचा पार्ट अतिशय सोपा असतो, अगदी छोटा असतं. पण त्याच्या अगोदर जे काही गोष्टी करायच्या आहेत, टेस्ट केस लिहिणं हा एक म्हणजे चॅलेंजिंग पार्ट असतो. टेस्ट केस प्रॉपर लिहिले गेले पाहिजेत. प्रॉपर टेस्ट केसेस असतील, तर मग आपलं प्रॉपर टेस्टिंग होणार आणि प्रॉपर टेस्ट केसेस नसतील, तर आपण टेस्टिंग त्या ठिकाणी करू शकत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा जर पार्ट असेल, तो आहे टेस्ट केस डिझाइन करण्याचा. टेस्ट केसेस आपले प्रॉपर असले पाहिजेत. त्यानंतर मग आपण टेस्टिंग करू शकतो. झाला हा एक्झिक्युशनचा पार्ट. एक्झिक्युशन झाल्याच्या नंतर जे काही आपलं एक्झिक्यूट केलेलं आहे, आपण एक्झिक्यूट केल्यानंतर जो काही आपल्याला रिझल्ट मिळाला आहे, ओके, किती टेस्ट केसेस आपले पास झालेले आहेत, किती टेस्ट केसेस आपले फेल झालेले आहेत, त्याच्या बेसिसवरती आपण एक टेस्टची समरी रिपोर्ट आपण बनवू शकतो. आणि ही समरी रिपोर्ट जे आहे, ते समरी रिपोर्ट आपल्याला डेव्हलपमेंट टीमला, मॅनेजरला किंवा जे कोणी क्लायंट असतील, त्या क्लायंटला आपल्याला हे पाठवायचं असतं. जेणेकरून आपण म्हणजे आपण एक 10 टेस्ट केसेस बनवलेले आहेत आणि 10 टेस्ट केसेसवरती आपण हे टेस्ट केस रन केलेलं आहे. रन केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं, की 10 पैकी 8 टेस्ट केसेस पास झालेले आहेत आणि 2 टेस्ट केसेस फेल झालेले आहेत. तर त्याचा एक समरी रिपोर्ट आपण इथे टाकू शकतो, की
आउट ऑफ 10 ओके देर आर 2 टेस्ट केसेस आर फेल अँड 8 टेस्ट केसेस आर पास. अशा पद्धतीचा आपण रिपोर्ट बनवून तो रिपोर्ट आपण सबमिट करू शकतो. त्यानंतर हे टेस्ट करत असताना आपण काही गोष्टी आपल्याला नवीन लक्षात येतात. त्याच्यानंतर म्हणजे आपण टेस्ट केस लिहिली होती पण ऍक्च्युअल मध्ये रन करत असताना आपल्याला म्हणजे नवीनच टेस्ट केस आपल्याला लिहावी लागली असं सुद्धा होऊ शकतं. तर ते सुद्धा इम्प्रुव्हमेंटचा जो स्कोप असतो तो इम्प्रुव्हमेंटचा स्कोप त्या ठिकाणी येऊ शकतं. आणि हे सगळं झाल्यानंतर मग रिपोर्ट कम्प्लीट झाल्याच्या नंतर नवीन जर काही डिफेक्ट असतील तर ते नवीन डिफेक्ट वगैरे सबमिट करून त्या रिलेटेड टास्क क्रिएट करू शकतो. बग किंवा डिफेक्ट आपण क्रिएट करून तो डिफेक्ट डेव्हलपरला किंवा मॅनेजरला आपण सांगू शकतो की हा डिफेक्ट आहे आणि हा डिफेक्ट सॉल्व्ह केला गेला पाहिजे. आणि त्यानुसार आपलं हे जे काही सॉफ्टवेअर टेस्टिंगचा जो पार्ट आहे तो सॉफ्टवेअर टेस्टिंगचा पार्ट क्लिअर होतो. आता आजचा जो पार्ट होता हा सगळा पार्ट जवळपास म्हणजे थेअरी काइंड ऑफ पार्ट होता. आणि या रिलेटेड मी तुम्हाला छोटंसं म्हणजे ह्याचं मी तुम्हाला काही असाइनमेंट काइंड ऑफ देणार आहे. तर ते तुम्हाला म्हणजे प्रॅक्टिकली तुम्हाला टेस्ट केसेस कसे लिहायचे ओके हे तुम्ही थोडंसं लिहून बघा. म्हणजे यानुसार आपलं टेस्टिंगचं जे काही लाईफ सायकल असेल ती टेस्टिंगची लाईफ सायकल या ठिकाणी क्लोज होते. त्यानंतर टेस्टिंगचे अजून एक 2 मेजर पार्ट असतात. जे काही टेस्टिंग आहे ते टेस्टिंग वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. त्याचे काही म्हणजे लेव्हल आहेत किंवा त्याचे काही पार्ट्स आहेत. त्यामध्ये पहिला जो पार्ट असतो तो म्हणजे युनिट टेस्टिंग. युनिट टेस्टिंग म्हणजे एक छोटासा पार्ट. हे जे युनिट टेस्टिंग आहे, युनिट टेस्टिंग मोस्टली डेव्हलपरच्याच एंडला होत असतं. हा पार्ट म्हणजे सॉफ्टवेअर टेस्टर याच्यामध्ये मोस्टली काही करत नाही. पण बऱ्याच वेळेस असं असतं की डेव्हलपरकडे खूप लोड असल्यामुळं युनिट टेस्टिंगचं काम सुद्धा सॉफ्टवेअर टेस्टिंग इंजिनियर करू शकतो. त्यामध्ये युनिट टेस्टिंग म्हणजे एक छोटासा पार्ट आपण त्याच्यामध्ये टेस्ट करतो. जसं की जे काही आपलं लॉगिनचा फॉर्म आहे. लॉगिनच्या फॉर्ममध्ये जे आपण युजर नेमचं जे फील्ड घेतलेलं आहे, ते युजर नेमचं फील्डच आपल्याला टेस्ट करायचं आहे. तर तो झाला आपला छोटासा पार्ट आणि त्याच पार्टचं जे टेस्टिंग आपण करतो, ते झालं छोटंसं युनिट आणि त्या युनिटचं टेस्टिंग. त्याच्यामुळे त्याला म्हटलं जातं युनिट टेस्टिंग. आणि हे युनिट टेस्टिंग कंप्लीटली इंडिपेंडेंट असतं. ह्याच्यासाठी बॅकएंडची रिक्वायरमेंट नसते किंवा ह्याच्यासाठी वेगळ्या डिव्हाइसची गरज नसते. म्हणजे फक्त आपल्याला चेक करायचं आहे की युजर नेम जे आहे ते युजर नेममध्ये स्पेशल कॅरेक्टर असता कामा नये एवढंच आपल्याला टेस्ट करायचं आहे. तर हे झालं छोटं फीचर आणि त्या फीचरचं आपण इंडिपेंडेंटली आपण त्याचं टेस्टिंग करतोय. दॅट इज युअर युनिट टेस्टिंग. त्याच्यानंतरचा पुढचा जो पार्ट असतो तो झाला इंटिग्रेशन टेस्टिंग. इंटिग्रेशन टेस्टिंग म्हणजे जे काही आपलं लॉगिन फॉर्म बनवलेला आहे त्याच्यामध्ये युजर नेम आहे, पासवर्ड आहे. त्याच्यानंतर त्याला आपण सबमिट केलं. सबमिट केल्याच्या नंतर तो जो डेटा आहे तो डेटा बॅकएंड एपीआयला किंवा बॅकएंडला कम्युनिकेट झाला. त्यानंतर मग आपल्या लक्षात आलं की ते लॉगिन होतंय की नाही. ओके. दॅट इज द इंटिग्रेशन टेस्टिंग. ह्याच्यामध्ये मग फ्रंट एंड आणि बॅक एंड या दोघांचं इंटिग्रेशन केलं जातं आणि मग हे इंटिग्रेशन टेस्टिंग आपण त्या ठिकाणी करतो. ओके. म्हणजे छोटे-छोटे जे पार्ट्स असतील. ओके. जसं की आपण लॉगिन फॉर्ममध्ये 2 इनपुट घेतलेले आहेत. ओके. एक आहे युजर नेम आणि दुसरं आहे तुमचं पासवर्ड. पासवर्डचं युनिट टेस्टिंग आपण केलं. त्याच्यानंतर युजर नेमचं आपण युनिट टेस्टिंग केलं. त्यानंतर हा अख्खा फॉर्म तयार झाला आणि तो फॉर्म म्हणजे इंटिग्रेट झाला आणि मग तो फॉर्म बॅकएंड बरोबर इंटिग्रेट झाला. जेव्हा आपण तो फॉर्म सबमिट केला, त्याच्यानंतर जे टेस्टिंग होतंय दॅट इज द इंटिग्रेशन टेस्टिंग. जे काही आपले सॉफ्टवेअर टेस्टिंग इंजिनिअर असतात, ओके, त्यांचा जो मेजर रोल असतो, तो रोल इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये असतो. मोस्टली युनिट टेस्टिंग जे आहे, युनिट टेस्टिंग हे डेव्हलपरच करत असतात. युनिट टेस्टिंगमध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंग इंजिनिअरचा जास्त काही रोल त्याच्यामध्ये येत नाही. पण इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये सगळ्यात मेजर जो रोल असतो, तो सॉफ्टवेअर टेस्टिंग इंजिनिअरचा रोल त्याच्यामध्ये असतो. त्यानंतर सिस्टम टेस्टिंग. सिस्टम सुद्धा आपल्याला टेस्ट करावी लागते. जेव्हा आपण हे सगळं इम्प्लिमेंट करतो, इम्प्लिमेंट केल्याच्या नंतर वेगवेगळे एन्व्हायर्नमेंट असतात. तर त्या एन्व्हायर्नमेंट सकट सगळं जे काही एंड टू एंड आपण टेस्ट करतो. त्याच्यामध्ये फंक्शनॅलिटी असेल, त्याच्यानंतर त्याचा फीचर्स असतील, ते सगळं एकत्रितपणे कंप्लीट सिस्टम किंवा कंप्लीट ॲप्लिकेशन टेस्ट करावं लागतं. तर ते टेस्टिंग झालं तुमचं सिस्टम टेस्टिंग. जसं की आपण ई-कॉमर्स साईट म्हटली, तर ई-कॉमर्स साईट पूर्ण चेक करणं म्हणजे ते झालं आपलं सिस्टम टेस्टिंग आणि त्याचबरोबर फक्त आपण लॉगिनचा फॉर्म आपण टेस्ट करतोय ते झालं आपलं इंटिग्रेशन टेस्टिंग. म्हणजे लॉगिनचा फॉर्म इंटिग्रेट झालेला आहे आणि त्याचं इंटिग्रेट झाल्यानंतर लॉगिन फॉर्म प्रॉपर काम करतोय की नाही. इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स टाकल्याच्या नंतर ते फेलियर एरर देतोय की नाहीये. ओके. ते जे काही त्या प्रकारचं टेस्टिंग जे आहे ते इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये येतं. सिस्टम टेस्टिंग म्हणजे लॉगिन झालं त्याच्यानंतर मग तो डेटाबेसमध्ये जातो म्हणजे डॅशबोर्डला गेला. डॅशबोर्डला गेल्याच्या नंतर तिथं आपण कार्टमध्ये आयटम्स टाकतो. यात कंप्लीट एंड टू एंड जे आपण टेस्टिंग करतो, ते टेस्टिंग म्हणजे तुमचं सिस्टम टेस्टिंग. याच्यामध्ये इव्हन म्हणजे परफॉर्मन्स टेस्टिंग वगैरे तो पार्ट सुद्धा त्याच्यामध्ये कव्हर असतो. म्हणजे ही सिस्टम टेस्टिंग सुद्धा करणं गरजेचं आहे. जेव्हा आपलं कंप्लीट प्रॉडक्ट तयार होतो,
कंप्लीट प्रोडक्ट तयार झाल्याच्या नंतर सिस्टीम टेस्टिंग केली जाते. तर इंटिग्रेशन टेस्टिंग, सिस्टीम टेस्टिंग आणि ऍक्सेप्टन्स टेस्टिंग ह्या तिन्ही जे प्रकारचे टेस्टिंग आहेत, ह्या तिन्ही प्रकारचं टेस्टिंग हे सॉफ्टवेअर टेस्टिंग इंजिनिअरला करायचं असतं. युनिट टेस्टिंग हा पार्ट डेव्हलपर करत असतो. आता ऍक्सेप्टन्स टेस्टिंग म्हणजे काय, तर एखादा फीचर आहे, तर एखादा फीचर त्यांनी कुठल्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी ऍक्सेप्ट नसल्या पाहिजेत, तर त्या बेस्ड ऑन द रिक्वायरमेंट, जसं आपण टेस्ट केसमध्ये आपण बघितलं, त्या टेस्ट केसच्या म्हणजे टेस्ट केस सुद्धा या ऍक्सेप्टन्स टेस्टिंगच्या बेसिसवरती टेस्ट केस सुद्धा बनलेले असतात. मग त्याच्यामध्ये युजर बेस काय असला पाहिजे, डेटा कसा असला पाहिजे, काय ऍक्सेप्ट व्हायला पाहिजे आणि काय ऍक्सेप्ट नाही व्हायला पाहिजे, त्या रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टीचं टेस्टिंग जे आहे त्या टेस्टिंगला आपण ऍक्सेप्टन्स टेस्टिंग असं म्हणतो. तर म्हणजे हे 4 लेव्हलचं टेस्टिंग त्या ठिकाणी होतं. म्हणजे फॉर्म ऍक्सेप्ट झाला पाहिजे की नाही, म्हणजे ते फायनल फेज त्या ठिकाणी असेल. त्यानंतर पुढचं तुमचं फंक्शनल टेस्टिंग. फंक्शनल टेस्टिंग म्हणजे ऍक्च्युअलमध्ये जे काही आपलं इम्प्लिमेंटेड फीचर्स असतील ते फीचर्स आपण टेस्ट करतो. दॅट इज युअर फंक्शनल टेस्टिंग. त्याच्यामध्ये युजरचा फॉर्म असेल, एखादं टेबल असेल, त्या टेबलमध्ये डेटा येतो, टेबलमधला डेटा फिल्टर आपण करतो. ह्या रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ऍक्च्युअलमध्ये जे डेव्हलपमेंट झालंय त्या डेव्हलपमेंटला आपण टेस्ट करतो. दॅट इज अवर फंक्शनल टेस्टिंग. फंक्शनल टेस्टिंगमध्ये कोणते कोणते पार्ट येतात, त्याच्यामध्ये युनिट टेस्टिंग त्याच्यामध्ये येतं, इंटिग्रेशन टेस्टिंग त्याच्यामध्ये येतं, जसं की फ्रंट एंडचा फॉर्म आहे, बॅक एंडचा एपीआय आहे, त्याचं इंटिग्रेट झालंय, तर ते इंटिग्रेशन टेस्टिंग आपण त्यात करतो. तर हा जो काही पार्ट येतो, एपीआय टेस्टिंग येतं. एपीआय टेस्टिंग हा पार्ट सुद्धा म्हणजे या फंक्शनल टेस्टिंग मध्ये येतो. ओके, सिस्टीम टेस्टिंग असेल, कंप्लीट पूर्ण एंड टू एंड आपण टेस्ट करतो. दॅट इज द सिस्टीम टेस्टिंग. तर हे जे काही पार्ट आहे, हे सगळं पार्ट जे आहे ते फंक्शनल टेस्टिंग मध्ये येतं. आणि त्याचबरोबर नॉन फंक्शनल टेस्टिंग हा सुद्धा एक प्रकार असतो. तर या प्रकारमध्ये काय, तर नॉर्मली जे काही आपलं सिस्टीम आपण बनवलेली आहे, त्या सिस्टीमचा परफॉर्मन्स कसा आहे, त्याच्यामध्ये सिक्युरिटी कशी आहे, सिक्युरिटीचं टेस्टिंग त्याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर मग ते युजेबिलिटी टेस्टिंग त्याच्यामध्ये, म्हणजे युजर एक्सपिरियन्स कसा आहे, म्हणजे युजरला त्या गोष्टी म्हणजे प्रॉपरली कळतात की नाहीये. जसं की आपण फॉर्म बनवलाय पण ते युजरला कळतच नाहीये, तिथे कुठं क्लिक करायचं किंवा काय. तर ते युजेबिलिटी टेस्टिंग जे आहे त्या केसमध्ये ते युजर अपिअरन्स जर त्याचा चांगला नसेल किंवा युजर एक्सपिरियन्स चांगला नसेल तर युजर आपलं ऍप्लिकेशन वापरू शकत नाही. तर त्या रिलेटेड जे काही टेस्टिंग असेल तर त्या टेस्टिंगला नॉन फंक्शनल टेस्टिंग असं म्हटलं जातं. म्हणजे फंक्शनल टेस्टिंग म्हणजे जे ऍक्च्युअलमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपरनी जे डेव्हलप केलेलं आहे त्याचं जे टेस्टिंग आहे ते तुमचं फंक्शनल टेस्टिंग. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही टेस्टिंग असेल त्या टेस्टिंगला आपण नॉन फंक्शनल टेस्टिंग म्हणतो. नॉन फंक्शनल टेस्टिंग मध्ये जे काही आपलं हार्डवेअर असेल त्या हार्डवेअरचं परफॉर्मन्स किंवा आपल्या सॉफ्टवेअर वरती कॉन्करंट युजर जर दिले आपण जास्त तर त्याच्या रिलेटेड परफॉर्मन्स त्याचा कसा होतो, डेटाबेस परफॉर्मन्स असेल, म्हणजे जर एखादा डेटा यायला आपल्याला जास्त वेळ लागत असेल तर त्या प्रकारचा डेटा. ओके, म्हणजे ह्या प्रकारचं जे टेस्टिंग असेल त्या प्रकारच्या टेस्टिंगला नॉन फंक्शनल टेस्टिंग असं म्हटलं जातं. आणि हे नॉन फंक्शनल टेस्टिंग हे सुद्धा आपल्याला करावं लागतं. हा जो पार्ट आहे नॉन फंक्शनल पार्ट जो आहे त्यापैकी काही पार्ट आपण हा ऑटोमेट करू शकतो आणि काही पार्ट हा मॅन्युअलच टेस्ट करावा लागतो, तो आपण ऑटोमेट नाही करू शकत. ओके, त्याच्यामध्ये परफॉर्मन्स टेस्टिंगसाठी आपण कॉन्करंट युजर आपण टाकू शकतो, ते आपण ऑटोमेट करू शकतो. सिक्युरिटी टेस्टिंगमध्ये काही सिक्युरिटी लायब्ररीज आहेत, फ्रेमवर्क आहेत, त्याचा वापर करून आपण सिक्युरिटी टेस्टिंग ऑटोमेट करू शकतो. आणि काही पार्ट अजूनही आपल्याला मॅन्युअलीच करावा लागतो. तर तो पार्ट म्हणजे नॉन फंक्शनलमध्ये शक्यतो थोडासा पार्ट जो आहे तो आपल्याला मॅन्युअली करावा लागतो, तो ऑटोमेट आपण नाही करू शकत. जसं की युजर एक्सपिरियन्स आहे, युजर एक्सपिरियन्स आपण ऑटोमेट नाही करू शकत. म्हणजे कशा पद्धतीची ते इमेज दिसते किंवा कशा पद्धतीने ती दिसायला पाहिजे हे आपण ऑटोमेट नाही करू शकत. कारण ते युजर बिहेवियर आहे किंवा ते म्हणजे युजर अपिअरन्स आहे, ब्राउझरमध्ये दिसल्याच्या नंतरचं आहे. तर ते फीचर जे असतील ते फीचर आपण मॅन्युअली टेस्ट करावे लागतात, ते आपण ऑटोमेट नाही करू शकत. पण जे फंक्शनल टेस्टिंग आहे ते फंक्शनल टेस्टिंग कम्प्लिटली 100% आपण फंक्शनल टेस्टिंग ऑटोमेट करू शकतो. म्हणजे जे काही आपण ऑटोमेशन टेस्टिंग म्हणतो तर त्या ऑटोमेशन टेस्टिंग मधला जो सगळ्यात मेजर जो पार्ट असतो तो फंक्शनल टेस्टिंगचा असतो. आणि हा फंक्शनल टेस्टिंगचा जो पार्ट आहे हा पार्ट कम्प्लिटली आपण ऑटोमेट करू शकतो विथ द हेल्प ऑफ ऑटोमेशन टेस्टिंग टूल्स. ओके, तर म्हणजे एकंदरीत हा जो काही आपला मॅन्युअल टेस्टिंगचा जो काही पार्ट आहे, मॅन्युअल टेस्टिंग यासाठी म्हणजे महिन्यानुमहिने घेतात. ओके, तसा जो सिलेबस आहे तसा सिलेबस अगदी आपण एका दिवसामध्ये कव्हर केलेला आहे. आणि याच्यामधला सगळ्यात मेजर जो पार्ट आहे, सगळ्यात न समजणारा किंवा सगळ्यात क्रिटिकल जो पार्ट आहे तो पार्ट म्हणजे फक्त आपलं जे काही टेस्ट केसेस आहेत ते टेस्ट केसेस कसे लिहायचे, टेस्ट केसचं डिझाईन कसं असलं पाहिजे, तोच एक पार्ट मेजर असतो. बाकीचा जो सगळा पार्ट आहे तो सगळा पार्ट अगदी थेरॉटिकल पार्ट आहे. म्हणजे ते कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, एवढंच त्याच्यामध्ये आपण कन्सिडर केलेलं असतं. टेस्ट केसेस जे आहेत ते टेस्ट केसेस फक्त लिहिणं, कशा पद्धतीने लिहायला पाहिजेत, तो पार्ट सगळ्यात मेजर असतो. हाच पार्ट थोडासा क्रुशियल असतो.
ठीक आहे, तर आपण या ठिकाणी थांबूया. तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील तर त्या क्वेश्चनचा आपण आन्सर करू आणि त्यानंतर आपला सेशन आपण इथं वाइंड अप करूया. येस, काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा.